हेची सुख पुढती मागतो आगडे, हेची सुख पुढती मागतो आगडे, आनंदाची फळे सेवादान, जन्मोजन्मांतरी तुझाची अंकिला, करुणी विठ्ठला दास ठेवी, तुझा भाव आड येऊन दि चित्ता, करावा अनंता नाश त्याचा, जन्मोजन्मांतरी तुझाची अंकिला, करुणी विठ्ठला दास ठेवी, अभय देऊनी करावे सादर, क्षण तो विसर पडून दी, जन्मोजन्मांतरी तुझाची अंकिला, करुणी विठ्ठला दास ठेवी, तुका म्हणे आम्ही जे जे इच्छा करू, ते ते कल्पतरू पुरविसे, जन्मोजन्मांतरी तुझाची अंकिला, करुणी विठ्ठला दास ठेवी, पांडुरंगा करू प्रथम करू प्रथम नमन, करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, हरे चरणात संताची, हरे चरणात संताची, हरे चरणात संताची, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, कृपादाने कथेचा, बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका, पांडुरंगा करू प्रथम नमन, तुझे चरण संताची, त्यांच्या कृपादाने कथेचा
भावज्ञ जीवोद्धरार्थावतारम् कलंकांक तेजोधिकामोदि वक्त्रम् खलानीशवादापनोदार्ह दक्षम् समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् नमो सद्गुरु तुकया ज्ञानदेवा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांची आद्यत्रय जननी देवाची आद्यत्रय जननी देवाची मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांची आद्यत्रय जननी देवाची आद्यत्रय जननी देवाची हेची सुख पुढती मागतो आगडे आनंदाची फळे सेवादान जन्मोजन्मांतरी तुझाची अंकिला करोनी विठ्ठला दास ठेवी. प्रस्तुत अखिल कोट ब्रह्मांड नायक षडगुण ऐश्वर्य संपन्न जगदाधार भगवान पंढरीश परमात्मा मुक्त कैवल्य तेजोनिधी विश्वमौली ज्ञानोबराय वैराग्य राग रसिक जगद्गुरु तुकोबाराय स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज आणि आदिशक्ती भगवती मुक्ताई माता यांच्या चरणारविंदी कीर्तन रूपी सेवा समर्पित करण्यासाठी घेतलेला अभंग संत हृदय सम्राट जगद्गुरु श्री तुकोबाराय महाराजांचा 5 चरणांचा आणि आपल्या अंतःकरणातल्या आवडीच्या विषयाची मागणी भगवान पंढरीरायाच्या आग्रहास्तव भगवान पंढरीनाथाकडे करणारा मागणीपर प्रकरणातील अभंग सेवेसाठी विचारात घेतलाय. विठ्ठल विठ्ठल अभंगावर काही सेवड वाकड बोलण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तोसा. थोरा मोठ्यांच्या पदस्पर्शाने पुनीत पावन आणि पुण्यवान झालेल्या तसेच वारकरी संप्रदायाचा फार जुना वारसा समजणार आपल्या तोरणाऱ्या नगरीमध्ये भगवान पंढरीनाथाच्या पवित्र दरबारामध्ये कार्तिकी वारी निमित्त संपन्न होत असणारा हा भक्ती उत्सव अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह तथा श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ महोत्सव कथा प्रवक्ते हरिभक्त प्राणादरण श्री भास्कर महाराज जडांद्रीकर महाराजांच्या मुखारविंदातून आपण श्रीमद भागवत कथा या ठिकाणी श्रवण केली. कथा समाप्ती झाली असेल आणि या भक्ती उत्सवातली आजची ही उपांत्य कीर्तन सेवा अर्थात जागराची चिंतन सेवा आणि त्या निमित्तानं तुमच्या दर्शनाचा योग. विठ्ठल आणि त्या निमित्तानं कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वच मंडळी मी सर्वांच्या चरणी एकदा विनम्र भावे अभिवादन करतो. उपस्थित सर्व आमची गुरुबंधू मंडळी गायनाचार्य महाराज दोन्ही मृदंगाचार्य महाराज विनेकरी महाराज चोपदार महाराज परिसरातून आलेली सगळीच आपण पारमार्थिक क्षेत्रातली जाणती मंडळी त्याचप्रमाणे आपल्या परिसरातील ज्येष्ठ कीर्तनकार म्हणून आपण ज्यांच्याकडे पाहतो असा अजात शत्रू व्यक्तिमत्व असणारे हरिभक्त परणादरणी पूजनीय श्री गाढे बाबा म्हणजे पूजनीय श्री अमृत महाराज गाढे बाबा उपस्थित आहेत. मी महाराजांच्याही चरणी अभिवादन करतो. त्याचप्रमाणे कार्यक्रमाला उपस्थित आदरणीय श्री जगन्नाथ महाराज आहेत. मी पूजनीय महाराजांच्याही चरणी अभिवादन करतो. आणि काय असतं सुरुवातीला एखादी व्यक्ती गावाच्या नावाने ओळखली जाते. बाबा सुरुवातीला एखादी व्यक्ती गावाच्या नावाने ओळखली जाते नंतर ते संपूर्ण गाव त्या व्यक्तीच्या नावाने ओळखलं जातं. त्याच्या पाठीमागे कार्यकर्तृत्वाचा फार मोठा आलेख उभा असतो. आज तुमचं तोरणाडे गाव ज्यांच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे मला तरी ज्या ओळखीमुळे मी तोरणाडे गावात आलोय आणि संबंध महाराष्ट्रभर ज्यांच्यामुळे तुमचं गाव अगदी कानाकोपऱ्यात जाऊन पोहोचलं ज्यांच्यामुळे तुमचं गाव ओळखू लागलंय नावारूपाला आलंय असे आपल्या सगळ्यांचं श्रद्धास्थान आणि आमचे ज्येष्ठ गुरुबंधू हरिभक्त प्रणा श्री संतदास गिरजी महाराज पूजनी महाराजही उपस्थित आहेत. मी महाराजांच्याही चरणी अभिवादन करतो. उत्सव समिती
आणि आपण संपूर्ण ग्रामस्थ मंडळी यांच्या माध्यमातून भक्ती उत्सव चाललाय. इकडे सगळे लहान लहान एक बसला का बरं काही मुलं समोर बसलीत, काही टाळ घेऊन उभी आहेत. खरं म्हणजे ही जी लहान लहान मुलं टाळ घेऊन उभी आहेत, हे मुलं भविष्यामध्ये गायक होतील, वादक होतील, कीर्तनकार होतील, प्रवचनकार होतील, किंवा डॉक्टर, वकील, इंजिनियर, प्राध्यापक अजून काय होतील हे काय मला आता सांगता येणार नाही. आप्पा हे भविष्यात काय होतील हे मला आता नाही सांगता येणार, पण यांच्या संबंधाने एक वाक्य मी आजच बोलून जातो. हे भविष्यात काय होतील माहित नाही, पण भविष्यात हे चांगले माणसं नक्की झाल्याशिवाय राहणार नाही. काय होईल माहित नाही, पण चांगले माणसं नक्की होतील. आणि तुम्हाला सांगू, आजकाल प्रत्येक गावात लोक राहतात हो, प्रत्येक गावात लोक राहतात, फार थोड्याच गावांमध्ये माणसं राहतात. तुम्ही जागीत अजून म्हणजे आता सुरू झालंय, तुम्हाला कळायला याचाही मला आनंद आहे. प्रत्येक गावात लोक राहतात, फार थोडीच गावं आहे तशी जिथं माणसं राहतात. तुमच्या तोरणाड्याची लोकसंख्या किती आहे अंदाजे? मी उभा राहणार नाही, अंदाजे विचारलंय. किती? 4? हो, मोठं गाव आहे. म्हणजे तोरणाड्याची लोकसंख्या किती? 4000. आपण 3000 धरू, म्हणजे ते कटोरे बिटोरे असतील ते सोडून द्या. न येणारे नाहीये, पक्के 4. ठीक आहे, 4000 लोकसंख्या. तोरणाड्याची लोकसंख्या किती? 4000. म्हणजे तोरणाड्यात लोक किती राहतात? लोक 4000. आणि माणसं तर मग हे भविष्यात चांगले माणसं नक्की झाल्याशिवाय राहणार नाही. याकरता यांना जन्म देणाऱ्यांच्या आणि यांना उभं करणाऱ्यांच्या मी दोघांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून सेवेला प्रारंभ करतो. विठ्ठल विठ्ठल गोवरांचा अभंग आपण सेवेत विचारात घेतलाय. अभंग अतिशय गोड आहे आणि महाराज या अभंगातून भगवान पंढरी रायाकडे मागणी करतात. आपल्या संप्रदायाचा अलिखित नियम आहे, पूर्वासुरींनी जो नियम घालून दिलाय त्याच्यात म्हणतात, 7व्या दिवशी अर्थात काल्याच्या आदल्या दिवशी, काल्याच्या पूर्व संध्येला भगवान परमात्म्याकडे काहीतरी मागावं लागतं. आपण 7 दिवस जे काही सेवा केली ना, त्या सेवेच्या मोबदल्यामध्ये आज मागण्याचा अधिकार प्राप्त होतो. आज मागितलं की उद्या भगवान परमात्मा देत असतात. भानुदास गीतिगात प्रसाद देतो पंढरीनाथ. आज मागितलं की उद्या परमात्मा प्रसाद देतो. महाराज सांगतीलच, पण मी थोडी माफी मागून बोलतो. बरीच लोक म्हणतात काल्याचं कीर्तन हे पगाराचं कीर्तन असतं. नाही, हा, काल्याचं कीर्तन हे पगाराचं कीर्तन नसतं. काल्याचं कीर्तन हे प्रसादाचं कीर्तन असतं. कारण काम केल्यानंतर जो मिळतो त्याला पगार म्हणतात, आणि सेवा केल्यानंतर जो मिळतो त्याला प्रसाद म्हणतात. प्रसाद. आपण जी काही सेवा करतोय ना, इथे कोणत्या का पद्धतीनं असे ना, आपण सगळी ग्रामस्थ मंडळी एकत्र येऊन या उत्सवात जी सेवा करतोय, त्या सेवेच्या बदल्यात आज मागण्याचा अधिकार प्राप्त होतो. आणि आज मागितलं की देव उद्या देतो. विठ्ठल त्याकरता आज मागावं लागतं. असं म्हणतात, चावल्याशिवाय गिळत नाही. लक्ष द्या, चावल्याशिवाय गिळत नाही, ऐकल्याशिवाय मिळत नाही, आणि मागितल्याशिवाय मिळत नाही. गिळावं असं वाटतंय ना, त्याच्याकरता बारीक चावलं पाहिजे. चावल्याशिवाय गिळत नाही. कळावं असं वाटतंय त्याच्याकरता लक्ष देऊन ऐकलं पाहिजे. ऐकल्याशिवाय कळत नाही, आणि मागितल्याशिवाय मिळत नाही. मिळावं असं वाटतंय ना, त्याच्याकरता मागणाऱ्यांनाच मागितल्याशिवाय मिळत नाही. बाबा असा जरी नियम असला, पण सगळ्यांना मागण्याचा अधिकार नाहीये. सगळ्यांनाच मागण्याचा अधिकार नाही हो. जो पेरतो त्याला कापण्याचा अधिकार आहे. जो ठेवतो त्याला बँकेत जाऊन काढण्याचा. एक जण बँकेत गेला, विड्रॉलची स्लिप भरली. कॅशियर साहेबांकडे त्याने ती स्लिप दिली आणि सांगितलं, साहेब द्या 10,000 रुपये. कॅशियर म्हटले, बाबा अरे तुला पैसे नाही देता येणार. तो म्हटला, वा, समोरच्याला कसे दिले? माझ्या पुढे ज्याचा नंबर होता त्याला दिले, आणि मला का नाही देत? कॅशियर म्हटले, अरे तुझ्या समोरच्या ज्या माणसाला मी पैसे दिले ना, त्याच्या बापाची तुझ्या बापाची बँकेत ठेव. नाही, ऐकताय तुम्ही? बँकेत जाऊन पैसे काढण्याचा अधिकार कुणाला? ज्यानं काही ठेवली त्याला काढण्याचा अधिकार आहे. ज्यानं पेरलंय त्याला कापण्याचा अधिकार आहे. तसं ज्यानं सेवा केली आहे त्याला मागण्याचा अधिकार. विठ्ठल कुणी म्हणेल, महाराज इथं 7 दिवस आम्ही सेवा केली. ऐ बैस खाली.
खाली बस रे बाळा, नाही मग तिकडेच थांब. विठ्ठल विठ्ठल कुणी म्हणेल सेवा आम्ही आमच्या जीवनात केली आहे, मागण्याचा अधिकार आम्हाला प्राप्त होणार आहे. भगवान परमात्मा वरमगृही आम्हाला म्हणणार आहे, मग तुम्ही अभंग तुकोबाऱ्यांचा का घेतला? जे आम्हाला पाहिजे ते देवाकडून सेवा आम्ही केली ना. मग आम्हाला एक जण म्हणाल आम्ही सेवा केली महाराज इथं आम्ही, मग आम्हाला जे हवंय जे पाहिजे ते आम्ही देवाकडून मागून घेऊ. तुम्ही अभंग तुकोबाऱ्यांचा का घेतला? तर त्याचं उत्तर सांगतो. जरी तुम्ही आपण आपल्या जीवनात सेवा करतो, सेवा जरी आपण केली, मागण्याचा अधिकार जरी आपल्याला प्राप्त झाला, पण देवाकडे मागत असताना संत वाङ्मयाचा आधार घ्यायचा का? आपली विचारांची मूठ फार संकोचित आहे. आपल्याला काय मागावं हे कळत, आपल्याला काय खरं तर आपल्याला काहीच कळत नाही हो. माफ करा मला, पण आपल्याला काहीच कळत नाही. ते आता माणसाला कधी कळतं हेही मला कळत नाही. कारण लहानपणी आई वडील म्हणतात आमच्या मुलाला काही कळत नाही. लग्न झाल्यावर बायको म्हणते आमच्या यांना काही कळत नाही. म्हातारपणात नातवंड म्हणतात आमच्या आजोबाला. म्हणजे लहानपणी कळत नाही, लग्न झाल्यावर कळत नाही, म्हातारपणात कळत नाही, अख्खं न कळण्यात जन्म निघून जातो तरी माणसाला काहीच, आपल्याला काहीच कळत नाही हे सुद्धा बऱ्याच लोकांना कळत नाही. विठ्ठल विठ्ठल आपल्याला काय मागावं हे कळत नाही. लक्ष द्या, काय मागावं देवाकडे हे आपल्याला कळत नसल्या कारणाने, आपली विचारांची मूठ संकुचित असल्या कारणाने, ज्यांची मूठ व्यापक आहे ना, ज्यांचे विचार व्यापक आहे, ते संतांचे विचार मागणी करता वापरायचे असतात. कशाप्रमाणे मी तुमच्या लक्षात आणून देतो. आपली विचारांची मूठ संकोचित आहे आणि म्हणून आपल्या बुद्धीनं न मागता संतांच्या विचाराच्या माध्यमातून देवाकडे मागायचं असतं. कसं काय झालं, एक आई आपल्या मुलाला घेऊन किराणा दुकानात गेली. ऐका, किराणा सामान मोजून झालं, महिनाभर पुरेल एवढा सामान त्या आईनं घेतला. आणि आई ज्या वेळेला परत जायला निघाली त्यावेळेला दुकानदाराचं लक्ष वेधलं त्या आईसोबत आलेल्या छोट्याशा मुलाने. त्या आईसोबत एक 5-6 वर्षाचं लहान मूल होतं. दुकानदार विचार करू लागला, एवढा सामान आपल्या जो दुकानातून एकाच वेळेस चाललाय म्हटल्यावर हे आपलं कायमचं गिऱ्हाईक झालं पाहिजे. वाटतं असं, इतका सामान नेताय म्हटल्यावर यांनी पुन्हा पुन्हा आपल्या दुकानात सामान घेण्याकरता आलं पाहिजे असं प्रत्येक दुकानदाराला वाटतं. मग ते दुकानदार काय आणि वाटतं असं, एवढा जातोय सामान. विठ्ठल विठ्ठल तसं की यांनी पुन्हा 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 आपल्याला बोलव, आपलं म्हणजे विठ्ठल पुन्हा पुन्हा दुकानात सामान नेण्याकरता आलं पाहिजे असं त्या दुकानदाराला वाटू लागलं. आणि मग आईने दुकानात पुन्हा पुन्हा आलं पाहिजे याकरता, आईला खुश केलं पाहिजे म्हणून त्या आईला खुश करण्याकरता दुकानदाराने आईसोबत आलेल्या मुलाला विचारलं, बाळा तुला काही पाहिजे का रे दुकानातलं? तुम्ही म्हणणार हे कनेक्शन काही लक्षात नाही आलं. दुकानदाराला खुश कोणाला करायचंय? कोणाला? आईला. आणि उपचार कोणावर सुरू केले? मुलावर. तर तो व्यवहार आहे. आई व्यवहार असा आहे, आई वडिलांना बरं वाटावं असं वाटत असेल तर उपचार लहान मुलांवरच करावे लागतात. कशाप्रमाणे मी लक्षात आणून देतो तुमच्या. हे पहा, आमच्याकडे अशी पद्धत आहे यावल तालुक्यात, घरी ज्या वेळेला पाहुणे येतात आणि ते पाहुणे परत जात असताना लहान मुलांच्या हातात पैसे देण्याची पद्धत आहे. तुमच्याकडे? तुमच्याकडे पण देतात? जमलं मग आपलं. लहान मुलांच्या हातात पैसे देण्याची पद्धत आहे ना. कधी दिले जातात पैसे? हा, जातानाच. पण तो मुलगा ज्या वेळेला कोपऱ्यात खेळत असतो, एकटाच असतो, कुणाचं लक्ष नसतं, त्यावेळेला दिले जातात ना. नाही मग हा, सगळ्यांसमोर, आईवडिलांसमोर पैसे देण्याची पद्धत आहे. आता मला बाबा आमच्या लहानपणीचा प्रसंग आठवतो. मी आमच्या घरात 3 भावंडांमध्ये सगळ्यात लहान, म्हणजे माझ्या 2 बहिणी मोठ्या, मी सगळ्यात लहान. आणि लहान असल्यामुळे आवडता होतो म्हणजे आता आवडत नाही असं नाही, आताही आवडतो, आता जास्त आवडतो. विठ्ठल विठ्ठल हो, आवडतो. आता ते मुलगा आईला किती तो मोठा झाला, म्हातारा जरी झाला तरी तो मुलगा आईला आवडतच असतो. घरी पाहुणे आले होते, मी सगळ्यात लहान, आणि म्हणून पाहुणे परत जात असताना त्या पाहुण्यांना सोडण्याकरता आई जशी दरवाजापर्यंत गेली, जाताना मला बोटाला धरलं, मला सुद्धा बाहेर नेलं. जाता जाता पाहुण्याने खिशातून 100 रुपयाची नोट काढली आणि माझ्या हातावर टेकवली. ऐका, पाहुण्याने माझ्या हातावर 100 रुपयाची नोट दिली, पण पाहुण्याचं दुर्दैव असं, पाहुणा पैसे देणार तेवढ्यात आईचं लक्ष दुसऱ्या बाईकडे गेलं.
आई दुसऱ्या बाईसोबत बोलायला लागली. आता पाहुणा पैसे देतोय आणि आईचं लक्ष नाही, हे पाहुण्याच्या लक्षात आलं. म्हणून पाहुणा मोठ्याने ओरडला. पाहुणा म्हटला, अरे बाळ घे असू दे, अरे बाळ घे असू दे. आता मी केव्हाच घेतले होते. पाहुणा पैसेच सोडेना. पाहुणा पैसे कधी सोडेल? आईचं लक्ष. अहो मुलगा खुश व्हावा महाराज हा हेतू नसतो मुळात. आई वडिलांना बरं वाटण्याकरता ही सगळी प्रोसेस लोक करत असतात. आणि म्हणून मुलांवर उपचार केले की आई वडील खुश होतात. दुकानदाराने त्या आईला खुश करण्याकरता मुलाला विचारलं, बाळा तुला काही पाहिजे का रे दुकानातलं? मुलगा म्हटलं, नको काका. अरे घे काहीतरी. नको काका. अरे घे पार्लेजी घे. म्हणे नाही. हे डॅन्सी नाही. म्हणे मग कॅडबरी घे. नाही. मग ते किट कॅट. म्हणे नाही. डेअरी मिल्क घे. नाही. ते अल्पेनलिबे, ते छोटे छोटे चॉकलेट्स यायचे बाळा, आता येतात की नाही काय माहिती. पूर्वी तुम्हाला आठवतं का आपल्या लहानपणी अल्पेनलिबे, जी लल चाय रहाना जाय, अशी त्याची काहीतरी जाहिरात असायची. आठवतं तुम्हाला? अल्पेनलिबे अशा छोट्या छोट्या चॉकलेट्स यायच्या. दुकानदार म्हटला, घेतो का? मुलगा म्हटला, काका मी घेणार. दुकानदाराने बरणी उघडली, अशी मुलासमोर बरणी केली, सांगितलं घे मुठभर चॉकलेट. मुलगा म्हटला, काका मी दुसऱ्याच्या वस्तूला हात लावत नसतो, तुम्हाला द्याव्याशा वाटल्या तर द्या. तो दुकानदार इतका खुश झाला. तो म्हटला 5-7 वर्षाचा पोरगा आणि दुसऱ्याच्या वस्तूला हात लावत नाही म्हणतो. त्याला इतका आनंद झाला. दुकानदाराने मुठभर चॉकलेट काढल्या आणि पोराच्या हातावर टेकवल्या. मुलाने दोन्ही हातात चॉकलेट घेतल्या, खिशात घातल्या आणि घरी जायला निघाला. दुकानापासून 5-7 पायऱ्या चालून गेले आणि आईनं मुलाच्या पाठीत धपाटा घातला. आई म्हटली, मूर्खा कळत नाही तुला? मोठा शहाजूकपणा दुकानावर करत होता. कशाला ते दुकानदार काकांना त्रास दिला? मुकड्यानं घ्यायच्या चॉकलेट, तुला काही कळतं का? तो मुलगा म्हटला, आई गप ग. मुलगा म्हटला, आई मला काही कळो न कळो, पॉलिटिक्स तुला नक्कीच कळत नाही. आई म्हटली, कार्टे याच्यात कसली पॉलिटिक्स आली रे? मुलगा म्हटला, आई अगं मुठभर चॉकलेट घे एवढंच ठरलं होतं, कुणाच्या मुठीने घ्यायचं हे ठरलं होतं का? मुलगा म्हटला, आई अगं मी लगेच डोकं चालवलं की माझी मूठ केवढीशी आहे, दुकानदार काकाची मूठ केवढी आहे. आई मी जर माझ्या मुठीनं चॉकलेट काढल्या असत्या ना, त्या बरणीतून 5-7 चॉकलेट निघाल्या असत्या ग. मला त्या बरणीतून 10-12 चॉकलेट काढून घ्यायच्या होत्या. म्हणून मी मूठ दुकानदाराची वापरली. दृष्टांत संपला. सिद्धांत सांगतो, सेवा आपण आपल्या जीवनात करतो, मागण्याचा अधिकार आपल्याला प्राप्त होतो, पण आपली विचारांची मूठ संकोचित आहे. आपल्याला काय मागावं कळत नाही. ज्यांना कळतं त्या संतांचे विचार मागणी करता वापरा. विठ्ठला म्हणून तुकोबारायांचा अभंग आपण सेवेत विचारात घेतलाय. अभंग अतिशय गोड आहे आणि महाराज या अभंगातून भगवंताकडे मागताय. या अभंगाची पूर्व पीठिका मी तुमच्या समोर मांडतो. महाराजांच्या गाथेत 4092 अभंग आहेत. जी प्रत संप्रदायानं स्वीकारली त्या 4092 अभंग. पण महाराजांच्या गाथेतला असा अभंग नाही की ज्या अभंगाला पूर्व पीठिका नाही. काहीतरी प्रसंग समोर घडावा आणि त्या म्हणजे महाराज केवळ बोलत राहिले आणि ती शब्दगंगा महाराजांच्या मुखातून वाहत राहिले असं नाही. काहीतरी प्रसंग समोर दिसावा आणि त्या प्रसंगानुरूप महाराजांच्या मुखारविंदातून ही अभंग गंगा वाहत जावी, जिला संताजी महाराजांनी शब्दबद्ध करण्याचं काम केलं. आणि म्हणून प्रत्येक अभंगाला एक स्वतंत्र पूर्व पीठिका आहे. मी या अभंगाची पूर्व पीठिका तुमच्या समोर मांडतो. थोडं शांततेत लक्ष देऊ नये का? या अभंगाची पूर्व पीठिका अशी आहे. जगद्गुरु तुकोबाराय हे भगवान पंढरी रायाचे नियमनिष्ठ वारकरी होते. मी महाराज नियमनिष्ठ शब्द मुद्दाम घातला, म्हणजे नियमनिष्ठ शब्द घालण्याचं कारण असं आहे, संतांनी घालून दिलेल्या परंपरेप्रमाणे तुकोबाराय आपले जीवन व्यतीत करीत होते. जी अपेक्षा संतांना आपल्याकडून आहे त्या अपेक्षेप्रमाणे तुकोबाराय आपलं सगळं जीवन व्यतीत करीत होते. तुकोबाराय एकदा पंढरपूरला वारीला गेले. आपला कार्तिक वारीचा उत्सव आहे. कार्तिकी वारीला समजा तुकोबाराय पंढरपूरला गेले. पंढरपूरला गेल्यानंतर आपल्याला संतांनी पंढरपूरचा विधी सांगितलाय. कुठल्याही तीर्थक्षेत्रात गेल्यानंतर गेल्या तिथल्या अधिष्ठात्री देवतेचं दर्शन घेण्याचा अधिकार नाही. त्याकरता आधी त्या तीर्थातले सगळे विधी पार पाडावे लागतात, सोपस्कार पार पाडावे लागतात. उदाहरण म्हणून सांगतो, आपण जर काशीला गेलात तर काशीला गेल्या भगवान विश्वनाथाच्या दर्शनाचा अधिकार नाहीये. मग तिथे गेल्यानंतर आधी गंगेचं स्नान करा. गंगा स्नान झाल्यानंतर काशी नगरीचे कोतवाल आहेत भगवान भैरवनाथ, त्या विश्वनाथाच्या दर्शनाचा अधिकार प्राप्त होतो. कुठेही जा तुम्ही, अगदी लोक महाकालेश्वराला जातात, उज्जैनला गेल्या देवाच्या दर्शनाचा अधिकार नाहीये. तिथे गेल्यानंतर आधी क्षिप्रा स्नान करा. क्षिप्रा स्नान झाल्यानंतर तिकडे ते घेऊन जावं लागतं.
म्हणजे नुसती द्यायचे घ्यायचे नाही. विठ्ठला विठ्ठला आणि मग महाकालेश्वराच्या दर्शनाचा अधिकार असा प्रत्येक क्षेत्राचा विधी आहे. तसं पंढरपूरचा विधी सांगितलंय तुकोबारांनी. विधी काय पंढरपूरचा विधी? महाराज म्हणतात पंढरपूरचा विधी हा आहे चंद्रभागे स्नान, विधतो हरिकथा, समाधान चित्ता सर्व काळ. महाराज म्हणतात पंढरपूरचं विधी आहे चंद्रभागेचं स्नान करावं. गेल्या गेल्या एखाद्या धर्मशाळेत खोली घ्यायची, तिथे आपल्या बॅगा टाकायच्या आणि चप्पल सकट दर्शनबारीत उभं राहायचं. हा पंढरपूरचा विधी नाहीये. पंढरीत गेल्यानंतरचा विधी जाणून घ्या. पंढरपुरात गेल्यानंतर महाराज म्हणतात चंद्रभागेचं स्नान करा, नगर प्रदक्षिणा करा, चोखोबारांचं दर्शन, नामदेवरायांचं दर्शन, महाद्वारातून हे सगळे दर्शन उरकून त्याच्या आधी विधतो हरिकथा, आधी हरिकथा श्रवण करा, कीर्तन श्रवण करावं लागतं. कुठे कुठे? जोपर्यंत पंढरपुरात गेल्यानंतर कीर्तन ऐकत नाही तोपर्यंत पंढरीनाथाच्या दर्शनाचा अधिकारच प्राप्त होत नाही. वारीचं फलितच होत नाही, वारीचं पुण्य मिळत नाही. तिथं गेल्यावर आधी कीर्तन श्रवण करावं लागतं. लोक म्हणतात आम्ही का कीर्तन ऐकायला आलो? फिरा मग घोंगडी बाजारात, बांगडी बाजारात, सोलापुरी चादरी, बैलाच्या झुले, ह्या गाठोडे बांधतात सगळे फुकट. विठ्ठला विठ्ठला हरिकथा. हरिकथा हा पंढरपूरचा विधी आहे. तुकोबाराय पंढरपूरला गेले. लक्ष द्या, ऐका. आता जे आले त्यांना तिथेच बसवा, सरका सरका म्हणू नका. विठ्ठला विठ्ठला ऐका. महाराज म्हणतात पंढरपूरला गेल्यानंतर चंद्रभागेचं स्नान करा. तुकोबारांनी चंद्रभागेचं स्नान केलं, नगर प्रदक्षिणा केली, कीर्तन केलं तुकोबारांनी पंढरपुरात, नामदेव पायरीचं दर्शन घेतलं, चोखोबारांचं दर्शन घेतलं. आणि हे सगळं उरकल्यानंतर पंढरीनाथाचं दर्शन घ्यावं म्हणून जगद्गुरु तुकोबाराय दर्शन बारीमध्ये उभे राहिले. दर्शन बारीत कोण? तुकोबाराय. तुकोबाराय बारीत उभे राहिले. बारीत म्हणजे तो जुना काळ. VIP लोकांना पास देण्याची पद्धत नसेल आणि म्हणून साक्षात तुकोबाराय दर्शन बारीत उभे. ऐका. सरकत 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 बारी गाभाऱ्यापर्यंत गेली. लांबून तुकोबारांनी पंढरीनाथाचं मुखमंडल पाहिलं आणि पांडुरंगाचं मुखकमल पाहून जगद्गुरु तुकोबाराय विचार करू लागले, बास बास. महाराज म्हटले ज्याच्या करता एवढी खटपट करायची, 200-250 किलोमीटरचा पायी प्रवास, मी देहू ते पंढरीचं अंतर सांगितलं. तुकोबाराय विचार करू लागला 200-250 किलोमीटरचा पायी प्रवास, उन्हातान्हाची, वाऱ्या पाण्याची पर्वा न करता ज्या पांडुरंगा करता आपण चालत आलो ना, तुकोबारायांचा तो देव डोळे भरून पाहिला. आता जगात दुसरं काहीच मिळवायची गरज नाही. महाराज म्हणतात देवाचं दर्शन झालं ना, जन्माला आल्याचं सार्थक झालं. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक कधी, विठ्ठलची एक देखील या. पंढरीनाथाचं दर्शन झालं. तुकोबारायांचा आता जीवनात काहीच मिळवायचं नाही. या आनंदात तुकोबाराय सरकत 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 फार गाभाऱ्यात गेले. पंढरीरायाच्या चरणावर तुकोबारांनी मस्तक टेकवलं. 2 पावलं तुकोबाराय मागे सरकले. नखशिकांत तुकोबारांनी पंढरीरायाला निहाळलं आणि पांडुरंगाच्या मूर्तीचं अवलोकन करत असताना पंढरीरायाला निहाळता निहाळता पांडुरंगाविषयी तुकोबारांच्या अंतःकरणात असणार प्रेम. ऐका. पंढरीनाथाविषयी तुकोबारांच्या अंतःकरणामध्ये असणार प्रेम, श्रद्धा, विश्वास, भक्ती तुकोबारांच्या नेत्रांवाटे पाझरायला लागली आणि पांडुरंगाकडे पाहत जगद्गुरु तुकोबाराय रडायला लागले. शब्द तुकोबारांच्या मुखारविंदातून बाहेर येईना. अष्टसात्विक भाव जागृत झाले, कंठ दाटून आला आणि एकटक पांडुरंगाकडे पाहून तुकोबारांच्या नेत्रांना धारा लागल्या. अश्रूच्या तुकोबाराय रडायला लागले. आता एक पुढचं वाक्य सांगतो. बाबा कदाचित पटणार नाही यांना, पण पटलं तर घ्या. आग्रह नाही आपला, पटलंच पाहिजे. पटलं तर घ्या, नाहीतर झटकून जाता जाता. पण ऐका. हे पा पंढरीरायाच्या दर्शनाने, पुन्हा सांगतो, पांडुरंगाच्या दर्शनाने तुकोबारांना जेवढा आनंद झाला नसेल त्याच्या 1,00,000 पट अधिक आनंद तुकोबारांच्या दर्शनाने पांडुरंगाला झाला. तुकोबारांच्या दर्शनाने पांडुरंगाला हे पा हे रोज भगवान विचार करताय, मी 28 युग झाले विरुट्ट उभाय, पण इतका निर्भीड वक्ता, समाज कल्याणाची आत्मीयता असणारा महात्मा. देव म्हणतात मी 28 युगांमध्ये माझ्या डोळ्यांनी आजपर्यंत कधीच पाहिला नाही. आणि म्हणून तुकोबारांकडे पाहत देव सुद्धा रडायला लागले.
नुसतीच कल्पना करा काय वातावरण असेल. तुकोबाराय रडताय, देव रडताय, कोणीच बोल, जणू काय मौनगार अशी तुझे नाव. देव बोले ना, तुकोबाराय बोले ना, कुणाला शब्द सुचे ना. पण बराच वेळ चालू असलेली ही मौनाची कोंडी पंढरीरायाने फोडून काढली आणि पांडुरंगाने तुकोबारायांशी बोलायला सुरुवात केली. भगवान म्हटले तुकोबाराय. देव म्हटले महाराज, महाराज तुमच्या दर्शनाने मला इतका आनंद झालाय. देव बोलतोय तुकोबारायांना. देव म्हटले महाराज तुमच्या दर्शनाने मला इतका आनंद झालाय, इतका आनंद झालाय. त्या आनंदा प्रित्यर्थ माझ्या अंतःकरणात एक इच्छा निर्माण झाली. हो, तेवढी इच्छा तुम्ही पूर्ण करता का? कोण म्हटलं असं? कोण? देव. कुणाला? तुकोबारायांना देव म्हटले महाराज तुम्हाला पाहून, अर्थात तुमच्या दर्शनाने माझ्या अंतःकरणात एक इच्छा निर्माण झाली, तेवढी माझी इच्छा पूर्ण करा ना. तुकोबारायांनी हे शब्द ऐकले. तुकोबाराय म्हटले देवा, देवा असं काय बोलताय? देवा आपलं नातं माहिती तुम्हाला? तू माझा स्वामी, मी तुझा. देवा तुम्ही मालक आहात आमचे, आम्ही तुमचे दास आहोत. तुम्ही आज्ञा करायची आणि आम्ही तुमच्या आज्ञेचं पालन करायचं. बोला ना देवा काय इच्छा आहे तुमची? देव म्हटले काही नाही महाराज. महाराज तुमच्या दर्शनाने, देव म्हणताय, देव म्हटले महाराज तुमच्या दर्शनाने माझ्या अंतःकरणात अशी इच्छा निर्माण झाली आहे की तुमची एखादी इच्छा पूर्ण करावी. काय देवाचं वाक्चातुर्य आहे. देव म्हटले मला अशी इच्छा निर्माण झाली आहे की तुमची एखादी इच्छा पूर्ण करावी, आणि म्हणून महाराज मी तुम्हाला असं म्हणतो की तुम्ही माझ्याकडे काहीतरी मागा, काहीतरी मागा. हे शब्द तुकोबारायांनी ऐकले. तुकोबाराय अजून 2 पावलं मागं सरकले आणि थोडस भांडण्याच्या पावित्र्यात जाऊन तुकोबाराय देवाला सांगता देवा मागा. महाराज म्हटले देवा मागण्याकरता आम्ही पंढरपूरला येत नाही. हो, आमच्या वाड वडिलांनी आम्हाला जे पंढरीला पाठवलं ते तुमच्या समोर हात पसरण्याकरता नाही, तुमची सेवा करण्याकरता, भक्ती करण्याकरता, उपासनेकरता, साधनेकरता, दर्शनाकरता. आणि तुकोबाराय म्हटले देवा या उपर जर मी आज तुमच्याकडे काही मागितलं तर आमच्या वडिलांनी घालून दिलेल्या वडिलांची रीत जानत जो, वडिलांची रीत जानत जो, वडिलांची रीत. ओ काही मागणे अमानुषिक, काही मागणे अमानुषिक, काही मागणे अमानुषिक, काही मागणे अमानुषिक. वडिलांची रीत जानत जो, वडिलांची रीत जानत जो, काही मागणे अमानुषिक, काही मागणे अमानुषिक. जगद्गुरु तुकोबारायांचा देवा आमच्या वडिलांनी आम्हाला जे पंढरीला पाठवलं ते तुमची सेवा करण्याकरता, साधनेकरता, उपासनेकरता, भक्ती करता, दर्शनाकरता. आणि तुकोबाराय म्हटले देवा, देवा या उपर जर मी आज तुमच्याकडे काही मागितलं तर आमच्या वडिलांनी घालून दिलेल्या परंपरेला काळीमा फासलाचा दोष माझ्या माथी लागेल. कारण आमची परंपरा कशी आहे सांगू देवा? तुकोबाराय आपली परंपरा सांगतात, काही मागणे हे आम्हा अनुचित. ही परंपरा मी नाही निर्माण केली. मग वडिलांची रीत जाणत असो. देवा आमच्या वडिलांची रीत आहे. रीत म्हणजे पद्धत. आमच्या वडिलांची रीत आहे. काय रीत आहे तुकोबारायांच्या वडिलांची? आमचे श्री गुरु महाराज या चरणावर फार गोड दृष्टांत सांगायचे. जगद्गुरु तुकोबारायांचे वडील बोल्होबाराया, बोल्होबारायांची रीत होती, त्यांची पद्धत अशी होती, पंढरीरायाचं दर्शन घ्यायचं आणि देवळाच्या बाहेर पडायचं, देवाकडे काही मागायचं. आमचे महाराज फार गोड दृष्टांत सांगायची, त्यांची स्मृती म्हणून सांगतो. ते म्हणायचे तुकोबारायांच्या वडिलांची अशी पद्धत होती. तुकोबारायांचे वडील बोल्होबाराय आणि आई
कनकाई माता बोलोबाराई वारीला निघाले. ऐका, बोलोबाराई पंढरपूरला वारीला निघाले. जायला जात असताना बोलोबारायांनी ती सगळी सामानाची आवरावर सुरू केली, वडकटी गुंडाळली. आणि बोलोबारायांना ही वडकटी गुंडाळत असताना, सगळे आवरावर करत असताना कनकाई मातेने पाहिलं आणि कनकाई मातेने प्रश्न केला. कनकाई म्हटले, महाराज कुठं हो? बोलोबाराय म्हटले, कनकाई अगं घराण्याचा कुडाचार आहे, वारीला म्हणून पंढरपूरला चाललोय आणि ही सगळी वारीची तयारी चालली आहे. कनकाई माता म्हटल्या, महाराज मग काय दरवर्षी तुम्हाला एकट्याला जाऊ वाटतं का? असं पांढरी चारला म्हटलं असेल का बाबा कनकाई मातेने? धनी ओ धनी, एखाद वर्षी मलाही दाखवा ना. काय विठ्ठल विठ्ठल. आता हेही टाळात बसायला लागलं, काही टाळात बसायला लागलो महाराज आजकाल. ज्याचा आणि टाळाचा काहीच संबंध नाही ते सुद्धा टाळात बसायला लागला आजकाल. पण जे पूर्वासुरींनी संस्कार आमच्या कानावर घातले ते सांगतो. आपल्या संप्रदायाची पद्धत अशी आहे, संतांच्या प्रमाणांखेरीज, संत वाङ्मयाखेरीज दुसऱ्या कुठल्याच काव्याला टाळ वाजवायचा नाही, ही परंपरा आहे. महाराज त्या वचनांचा अधिकारच नाही हो, दुसऱ्या काव्याचा अधिकारच नाही आपण त्याच्याकरता टाळ वाजवायचा. कारण टाळ काही सामान्य आहे का? मार टाळ सामान्य नाही. तुकोबार यांच्या भाषेत विठ्ठल टाळ, विठ्ठल दिंडी, दिंडी म्हणजे विना. आपल्याकडे टाळाला फार किंमत आहे. टाळ टाळ म्हणजे काय ते बाबा, ते देहूकर फडावर एक फार मोठे म्हणजे साधारण वारकरीच आहे, साधं साधंच कीर्तन, वारकरी कीर्तन त्यांचं. पण इतके सुंदर भाव त्यांनी एकदा सांगितले होते कीर्तनात. ते म्हटले टाळ काही सामान्य नाहीये. टाळ टाळ कशाला म्हणतात? टाळ कोणी वाजवायचा? ज्याला अंतःकरणाचा विटाळ घालवायचा असेल त्याने टाळ वाजवा. अंतःकरणातला विटाळ घालवण्याचे सामर्थ्य टाळात आहे. टाळ सामान्य नाहीये हो. आपल्याकडे टाळा मृदंग सामान्य नाहीये. हा मृदंग आहे. मृदंग म्हणजे महाराज हे झाडाचं तोडलेलं लाकूड आहे. एखाद्या झाडाचं तोडलेलं बाबा ते लाकूड आहे, तो मृत आहे. हे मृत आहे ना, ते जिवंत आहे, तो मृत आहे. पण मृत असून सुद्धा जो भगवंताच्या नामात दंग आहे तो मृदंग आहे. म्हणजे मृदंगाला सुद्धा कळतं, मृदंगाला सुद्धा कळतो कुठे वाजावं असं. माझा सुद्धा शब्द फार महत्वाचा होता इथला. विठ्ठल विठ्ठल. अशा कुठल्याच टाळाला टाळ वाजवायचा ना, आपली परंपरा आहे. बोलोबारायांना कनकाई माता म्हटलं, महाराज मला सुद्धा पंढरपूरला यायचंय. बोलोबाराय म्हटले, कनकाई मी तुम्हाला पंढरपूरला नाही नेऊ शकत. कनकाई माता म्हटलं, महाराज मी येणार आहे पंढरपूरला. कनकाईला बोलोबारायांनी सांगितलं, महाराज म्हटले मी वारीला नेऊ शकत नाही. कनकाई मातेने विचारलं, का नेत नाही वारीला? आता जे उत्तर बोलोबारायांनी कनकाई मातेला दिलं ते उत्तर मी तुम्हाला देतोय. पण जर तुमची इच्छा असेल तर मी सगळ्या माता माऊल्यांना म्हणजे माफी मागून विचारतो, जर तुमची इच्छा असेल तर तो शब्द सांगू का? तुम्हाला राग येणार नसेल तर. शब्द आपल्या पदरचा नाहीये. बोलोबारायांच्या आणि कनकाई मातेच्या संवादातला आमचे श्रीगुरु महाराज सांगायचे तसाच तसा अनुवाद तुम्ही म्हणत असाल तर करतो. सांगू हो की नाही? तुम्हाला राग येणार नाही? नक्की? मला सुखरूप घरी परत जाऊ द्याल? तसं असलं तर सांगतो. ते बाबा एका ठिकाणी सांगितलं गाडीचा एंटिनाच मोडून ठेवला, एंटिनाच मिळाली, गाडी बदलली. विठ्ठल विठ्ठल. हो, तसं जर करत नसाल तर मग सांगतो, मला माफ करा. म्हणजे माझ्या शब्दांचा विपर्यास कृपया करून घेऊ नका. कनकाई मातेने विचारलं, महाराज नेऊ नका वारीला, पण का नेत नाही त्याचं कारण सांगा. बोलोबाराय म्हटले, कनकाई मी तुम्हाला वारीला नाही नेऊ शकत. म्हणे महाराज का? बोलोबाराय म्हटले, कनकाई मी असं ऐकलंय, माफ करा. बोलोबाराय म्हणाले, मी असं ऐकलंय की महिला ह्या फाटक्या तोंडाच्या असतात. तुम्ही हो म्हटलं म्हणून म्हणालो. या फाटक्या तोंडाच्या म्हणजे त्याचा अर्थ असा आहे, मातृहृदय अतिशय कोमल असतं. पुरुषांच्या तुलनेत महिलांचं हृदय अतिशय कोमल असतं. आणि हृदय कोमल असल्या कारणाने महिला देवासमोर उभ्या राहिल्या की मागत सुटतात. कुणा करताही मागतात. मुलाकरता मागतील, नातवा करता मागतील, बहिणीच्या मुलाकरता मागतील, भाच्या करता मागतील. भाचा म्हणजे भाचा माहिती ना? भाचा कुणाला म्हणतात? भाचा भाचा. अच्छा, भावाचा मुलगा का? का बरं नंदेचा मुलगा भाचा नाही लागत? शाबास, आला का पोटावरच ओठावर. विठ्ठल मागा बाबा, भावाच्या मुला करता मागा आहे ना. बोलोबाराय म्हटले, कनकाई मी पंढरपूरला नाही नेऊ शकत. आईसाहेब म्हटलं, महाराज मी मागणार नाही ना.
लक्ष द्या, मी मागणार नाही महाराज, पण मला न्या ना पंढरपूरला. बोलोबराय म्हटले नाही नेलं. अशा 2-4 वाऱ्या गेल्या, नेलंच नाही. कार्तिकी वारी समोर आली, बोलोबराय पंढरपूरला जायला निघाले. आवरावर चालली बोलोबरांची वडकटीची. कणकाय मातेने पाहिलं आणि आईसाहेबांनी ठरवलं या वर्षी वाटेल ते होऊ द्या, पण वारीला जायचं म्हणजे जायचं. कणकाय मातेने तांब्याभर पाणी घेतलं, चुलीत ओतलं आणि बोलोबरांना सांगितलं जोपर्यंत वारीला नेण्यासाठी होकार देत नाही तोपर्यंत चूलच पेटवणार नाही. अलीकडच्या भाषेत सांगू, चूल बंद आंदोलन. आंदोलनच, पण कोणतं? चूल बंद. चूलच पेटवणार नाही. खा कुठे खायचं, जेव्हा कुठे जेवायचं. आता बोलोबरांचा नाईलाज झाला, कारण घरात चूलच पेटणार नाही, स्वयंपाक होणार नाही, खाणार कुठे? कारण जुन्या काळात रस्त्याच्या काठाला हॉटेल्स, ढाबे काहीच नसायचे. जुन्या माणसाने विचारा, पूर्वी जरी म्हातारी माणसं घरून प्रवासाला गेली तर घरून शुद्र्या बांधून घेऊन जायचे, बरोबर ना? जुन्या काळात रस्त्याच्या काठाला हॉटेल्स, ढाबे काहीच नसायचे, त्यामुळे माणसं घरीच जेवायचे आणि 2 नंबरला बाहेर जायची. आता बाहेरून जेवून येतात. विठाला विठाला. मला अजून एक तफावत सांगतो जुन्या काळची नाताच्या काळचे. पहा, जुन्या काळात रस्ते साधे होते. पूर्वी रस्ते साधे होते, साधे. माणसं सुद्धा साधीच होती. आता रस्ते डांबरी झालेत, माणसे डांबरट झाले. विठाला विठाला. अजून सांगू, जुन्या काळात मुलांचा जन्म मामाच्या घरी व्हायचा. आई व्हायचा ना, जुन्या काळात मुलांचा जन्म मामाच्या घरी व्हायचा, म्हणून मुलं पुन्हा 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 मामाच्या घरी जायचे. का? ओढ असते जन्मस्थानाची. माणूस आपल्या जन्मस्थानाकडे खेचला जातो. पूर्वी मामाच्या घरी जन्म व्हायचा, म्हणून मुलं पुन्हा पुन्हा मामाच्या घरी जायचे. आता मुलांचा जन्म दवाखान्यात होतो. विठाला विठाला. ऐका, जुना काळ पण नाईलाज झाला बोलोबरांचा. बोलोबराय विचार करतात घरात चूलच पेटत नाही, खाणार कुठे? नाईलाज झाला. बोलोबराय म्हटले कणकाई मी नेतो, पण घरूनच सांगतोय देवाचं दर्शन घ्यायचं आणि देवळाच्या बाहेर पडायचं, देवाकडे काही मागायचं. आईसाहेब म्हटलं महाराज मी मागणार नाही हो, पण मला न्या ना. इतका आनंद आईसाहेबांना. निघाले. दरकोज दर मुक्काम करीत जोडपं पंढरीच्या दिशेने निघाले. प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी रात्री विसाव्याला थांबले की बोलोबरायांनी कणकाई मातेला एखादी निरपेक्ष भक्ताची कथा सांगावी. बोलोबराय म्हणायचे कणकाई काय सांगू तुला, अगं त्या द्रौपदीनं इतकी सेवा केली देवाची, इतकी सेवा केली, देव तिला प्रसन्न झाले, माग म्हणून तिच्या मागे लागले, पण द्रौपदीने मागितलं नाही. बरं तुला सुद्धा सांगतो, दर्शन घ्यायचं आणि लागलीच बाहेर पडायचं, देवाकडे काही मागायचं नाही. महाराज मी काहीच मागणार नाही. दुसऱ्या दिवशी अजून कथा सांगायची. बोलोबराय म्हणायचे कणकाई काय सांगू तुला, अगं त्या प्रल्हादानं इतकी सेवा केली, इतकी सेवा केली, देव प्रसन्न झाले, माग म्हणून प्रल्हादाच्या मागे लागले, पण प्रल्हादाने मागितलं नाही. बरं तुला सुद्धा सांगतो, दर्शन घ्यायचं आणि लगेच देवळाच्या बाहेर पडायचं, देवाकडे काही मागायचं नाही. हो महाराज मी काही मागणार नाही. फाउंडेशन पक्क करताय. करता 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 पंढरपूरला पोहोचले. चंद्रभागेच्या पवित्र वाळवंटात स्नानाकरता उतरले आणि इकडे भगवान परमात्म्याचा आनंद द्विगुणित झालाय. भगवान विचार करू लागले की या वेळेला आपलं डोक्यावरच खांद्यावर येण्याची शक्यता आहे. का? भगवान विचार करता या वेळेला बोलोबराय एकटे आलेले नाही ना. बोलोबरायांसोबत कोण आलंय? कोण आलंय? कणकाई माता आहे. आणि देवाच्या मनात विचार निर्माण झाला, महिला कशा असतात? हे इकडे कोणीतरी, मावशी शपथ मी नाही बोललेलो, हे एवढ्या टप्प्यात कोणीतरी बोललंय. फटकच म्हणताय. आणि देव म्हणे यंदा आपलं जमतंय. आमचे महाराज म्हणायचे भगवान परमात्मा विटेवून खाली उतरले. 75 वर्षाच्या म्हातारीचं रूप घेतलंय देवाने. डोक्यावर गाठोड आहे, हातात काठी, आणि काठी टेकत टेकत जिथं कणकाई माता स्नान करताय, बोलोबराय स्नान करताय दोघ जण, त्या ठिकाणी देव, त्या ठिकाणी म्हातारी आली. देव आहे तो आली म्हणता का? बरं जे असेल ते. तिथं बोलोबराय कणकाई माता स्नान करताय, त्याकडे देव आले, म्हातारीचं रूप घेतलंय. आता सांगू का, पंढरपुरात स्नान करतानाचे तसं मी विचारू नये महाराज, इथं तोरणार आहेत, पण फार मोठ्या माफी मागूनच विचारतो तुमची. तुम्ही सगळेजण पंढरपूरला गेले का? पंढरपूरला गेले सगळे? वा. आणि जे राहिले असतील त्यांनी सुद्धा एकदा पंढरपूरला जा. म्हणजे सर्वांनी एकदा पंढरपूरला जा, पण जायच्या अगोदर जा.
ज्यांना कळालं त्यांना धन्यवाद. बाकीची उद्या महाप्रसादाला या. विठ्ठला विठ्ठला. असू द्या. जायच्या आधी सगळ्यांनी एकदा पंढरपूरला जा. पंढरपूरला स्नान करतानाची गंमत आहे. तिथे खास ओळखीची व्यक्ती पाहिजे याची काहीच गरज नाही पडत. अनोळखी जरी व्यक्ती असली आणि तो एखाद्या घोडक्यात गेला तरी कुणी कुणाच्या अंगावर पाणी टाकतं, कुणी कुणाची पाठ घासतं माऊली, कुणी कुणाच्या पाया पडतं माऊली 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 माऊली, चाललंय सगळं. कणकाई माता बोलवबाराई जिथे स्नान करताय तिथेही म्हातारी आली. कोणती? आपली विठाबाई. तांब्याभर पाणी घेतलं, कणकाई मातेच्या डोक्यावर ओतलं आणि विचारलं पोरी कुठलीच ग? कणकाई माता म्हटली आत्या मी देऊची. म्हणे तुम्ही? म्हणे मी तोरणाड्याची. कणकाई माता म्हणे बापरे एवढं वय तुमचं आणि तुम्ही गार पाण्याने आंघोळ करता, तुम्हाला त्रास बीस काहीच होत नाही? म्हातारी म्हणे सकाळी बीपीची गोळी घेऊन आली, काहीच त्रास नाही मला. म्हणे बरं बरं. एकटी आली का ग पोरी तू? म्हातारीने विचारलं. आईसाहेब म्हणे नाही आमचे मालक आहे. कुठे आहे ते? काय तिकडे स्नान करताय. बरं बरं बरं. म्हातारी म्हटली म्हणजे दोघंच आले का तुम्ही? आईसाहेब म्हटले हो दोघंच आले. नाही म्हणजे दोघंच आले का? हा ना म्हणजे दोघंच आले. नाही म्हणजे दोघंच आले का? म्हणजे दोघंच आहे म्हणून दोघंच आले. म्हणजे मुलबाड सोबत आणलेलं नाही का? आणि मुलबाड सोबत आणलं नाही का हा शब्द कणकाई मातेने ऐकला आणि आईसाहेबांचा चेहरा वरमला. कणकाई माता म्हटलं काय सांगू आत्या, सगळे घरी सावकारी आहे, महाजनकी आहे, घर सोन्या नाण्यानं अगदी गच्च भरलंय, पण अजून काही देवाची कृपा झाली नाही, कूस उजडलेली नाहीये, अजून काही पोटीपुत्र संतान नाहीये. हा शब्द म्हातारीने ऐकला आणि म्हातारी कणकाई मातेला म्हटली पोरी मग तू वेडीस का? अगं हा पंढरपूरचा विठोबा नवसाला पावणारा देव आहे, याला जर मागितलं ना हा दिल्याशिवाय राहत नाही, तुला सांगते घे मागून. घरून काय शिकवलं होतं? घरून काय शिकवलंय? मागायचं. म्हातारी म्हटले घे मागून शब्द बोलवबारांनी ऐकले, तसे डोळे वटारले. बोलवबारा म्हटले काय काही मागायचं नाही महाराज, काहीच मागायचं नाही. झालं स्नान करून कणकाई माता जिथे कपडे बदलण्याकरता गेल्या, म्हातारी मुद्दाम तिथं आली आणि कणकाई मातेला सांगितलं पोरी सांगू, अगं मी मागच्या वर्षी पंढरपूरला आले होते आणि या पांडुरंगाला नवस केला होता, देवा देवा माझ्या मुलाचं लग्न होऊन 12 वर्ष झाले, मला अजून नातू नाहीये, जर मला नातू झाला तर मी चालत पंढरपूरला येईल आणि 1000 तुळशीची दड तुझ्या चरणावर अर्पण करेल. पोरी मागच्या वर्षी नवस केला आणि मला नातू झाला, तो नवस फेडण्याकरता मी पंढरपूरला आले. अगं तुला सांगते घे मागून, हात देतो. हा नवसाला पावणारा देव आहे ग. महाराज म्हणतात ना नवसी नवसी माझे नवसी माझे नवसी नवसी माझे नवसी पंढरीचे दैवत विठ्ठली ओ पंढरीचे दैवत विठ्ठले 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 ओ नवसी माझे नवसी नवसी माझे नवसी पंढरीचे दैवत विठ्ठले ओ पंढरीचे दैवत विठ्ठले 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 ओ नवसी माझे नवसी नवसी माझे म्हातारी कणकाई मातेला म्हणते का हा नवसाला पावणारा देव आहे, याला जर मागितलं तर हा दिल्याशिवाय राहत नाही, तुला सांगते घे मागून. पुन्हा 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 कणकाई मातेच्या कानावर तेच संस्कार. तुळशी बुक्का हार घेण्याकरता गेले, मुद्दाम म्हातारीनं त्या दुकानातून 1000 तुळशी दड मोजून घेतली. कणकाई मातेला बघ मागच्या वर्षी नवस केला होता, फेडायला आली आहे, दर्शन भारीत. बोलवबारांचा नाही साहेबांचा थोडा सुकर झाला. म्हातारी नेमकी कणकाई मातेच्या मागे, बोलवबाराय मागे राहिले होते आणि कणकाई मातेच्या मागे बारीत उभी राहिली आणि अख्ख्या बारीत दर्शन होईपर्यंत म्हातारीने एकच तगा लावून धरला, घे मागून घे मागून घे मागून. जे व्हायचं तेच झालं. कणकाई माता पांडुरंगासमोर उभ्या राहिल्या, पंढरीरायाच्या चरणावर मस्तक टेकवलं, नखशिखांत देवाला निहाळलं आणि जाता जाता कणकाई मातेने देवाला हात जोडले आणि हात जोडून कणकाई माता म्हटले देवा बघ रे बाबा या पोटाकडे, पोटाकडे बघ. देवाने ऐकलं, आईसाहेब निघून गेल्या, देवाला बिनविरोध निवडून आल्याचा आनंद. देवाची ती प्रसन्न मुद्रा बोलवबाराने लांबून पाहिली आणि बोलवबारा विचार करू लागले, मी आल्यानंतर खाली मान घालून पाहणारा देव
आज ताठ मानेनं पाहतोय देव, हसतोय. बोलवाराय म्हटले मी जे घरी म्हटलो होतो तेच खरंय. कोणतं? तुम्हीच म्हटले विठ्ठला झालंय. बरोबर आहे. देवाजवळ गेले, दर्शन घेतले, देवळाच्या बाहेर निघाले. कणकाई मातेला गाठल्याने विचारलं, कणकाई मागू नका म्हटलं होतं, का मागितलं? आईसाहेबांनी हात जोडले, सांगितलं महाराज माफ करा, माझी अजिबात इच्छा नव्हती, पण ती म्हातारी ऐके ना. म्हणजे कोणती? तीच तोरणाड्याची. आणि तिनंच मला सांगितलं घे मागून, घे मागून, घे मागून. महाराज माझा नाईलाज झाला. ऐका, कणकाई मातेने स्त्री स्वभावानुसार देवाकडे मागितलं, तो भाग गौण आहे. तिथून पुढे जे झालं, तुकोबारायांचा अवतार, ते जगत कल्याणाकरता बाबा चांगलंच झालं, तोही भाग गौण आहे. पण तुकोबारायांच्या वडिलांची परंपरा काय सांगते? देवाचं दर्शन घ्यायचं आणि देवळाच्या बाहेर पडायचं, देवाकडे काही मागायचं नाही. ही तुकोबारायांच्या वडिलांची रीत होती. मीराची गा देवा, मीराची गा देवा, मीराची गा देवा, माझ्या वडिलाची गा देवा, मीराची गा देवा, मीराची गा देवा, माझ्या वडिलाची, माझ्या वडिलाची मीराची गा देवा, तुझी चरणाची वा, तुझी चरणाची वा पांडुरंगा. उपवास पारणे, उपवास पारणे, राखीला दारवंता, राखीला दारवंता, राखीला दारवंता, उपवास पारणे. सद्गुरु तुकोबारायांच्या अर्थात बोलवरायांची रीत होती. तुकोबारायांच्या वडिलांची पद्धत होती. देवाचं दर्शन घ्यायचं आणि देवळाच्या बाहेर पडायचं. तुकोबाराय त्या परंपरेची आठवण करून देत आहे. देवा, देवा मी अशा परंपरेतून आलोय जिथं काही मागणे हे आम्हा अनुचित. ही परंपरा मी नाही निर्माण केली, माझ्या वडिलांची. मेरा सेगा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. देवा, हे आमच्या घराण्याची परंपरा आहे, मी तुमच्याकडे मागू शकत नाही. तुकोबाराय देव आग्रह करताय. ऐका, देव आग्रह करताय, तुकोबाराय मागायला तयार नाही. तुकोबारायांचा देवा आमची परंपराच नाहीये. भगवान परमात्मा चतुरातू शिरोमणी, भगवान परमात्माने जगद्गुरु तुकोबारायांसमोर युक्तिवाद मांडला. तुकोबारायांना देव म्हटले, महाराज ठीक आहे, मागायचं नाही असं तुमच्या वडिलांनी सांगितलंय ना? म्हणे हो. देवाकडे काही मागू नका असं तुमची परंपरा आहे ना? म्हटले हो. आणि देव स्वतःहून देत असेल तर घेऊ नका असं म्हटलंय का? फक्त मागू नका म्हटलंय ना. देव स्वतःहून देत असेल तरी घेऊ नका असं म्हटलेलं नाही ना. मी प्रसन्नतेनं देतोय ना महाराज, मी स्वतःहून देतोय, मग न मागण्याची काय अडचण आहे? इथं दुसरं कारण तुकोबाराने सांगितलं. लक्ष द्या, पहिलं कारण आमची परंपरा नाहीये, आणि दुसरं कारण तुकोबाराने सांगितलं, देवा, देवा मागणं हे माझ्या स्वभावातच नसल्या कारणाने मी मागू शकत नाही. कारण प्रत्येकाचा स्वभाव ठरलेला आहे. जीवाचा स्वभाव वेगळा आहे, देवाचा स्वभाव वेगळा आहे, आणि संतांचा स्वभाव वेगळा आहे. जीवाचा स्वभाव वेगळा आहे. कसा आहे जीवाचा स्वभाव? जीवाचा स्वभाव असा आहे, असा कायम असा. मी म्हणतो जीवाचा हात असाच असतो, नेहमी द्या 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 मागत राहणं जीवाचा स्वभाव. दिवसभरातून कधीतरी एखाद्या वेळेला असा होत असेल, कधी दुसऱ्याला तंबाखू देताना घे, नाहीतर नेहमी मागत राहणं जीवाचा स्वभाव. काहीतरी घेऊन मग भरपूर देणं हा देवाचा स्वभाव. नामदेवरायांचा देवा तू कसा आहे सांगू? घेसी तेव्हा देसी ऐसा ससे उदार, ऐसा ससे उदार, काय रोधू देवा तुझे कृपणाचे द्वार. घेसी तेव्हा देसी ऐसा ससे उदार, ऐसा ससे. महाराज म्हणतात भगवान परमात्म्याचा स्वभाव असा आहे, देव आधी घेतो आणि त्याच्या बदल्यात भरपूर. तुम्ही बहुश्रुत मंडळी, बऱ्याच लोकांना तुम्ही ऐकलंय, देव भाजीचं पानच का होईना पण आधी घेतो. नंतर दुर्वासांची शांती प्रदान केली द्रौपदीला, तो भाग गौण आहे. पण तशा बिकट परिस्थितीत तिच्याकडून भाजीपान देवाने आधी काढून घेतलं, हे लक्षात घ्या. मुठभर का होईना काय पोहे आधी काढून घेतले हो. त्या दुर्बल घटकाकडून देवाने आधी मुठभर पोहे काढून घेतले, नंतर गाव सोनियाचा दिला, याच्यात काहीच नवल नाही. पण तशाही माणसाकडून देवाने आधी मुठभर पोहे काढून घेतले. म्हणजे देव आधी घेतो
नंतर देतो हा देवाचा स्वभाव. लक्ष द्या, पुन्हा सांगतोय, नेहमी मागत राहणं जीवाचा स्वभाव, काहीतरी घेऊन भरपूर देणं हा देवाचा स्वभाव, आणि जगाकडून कुठल्याच गोष्टीची अपेक्षा न करता आपलं सर्वस्व जगताला दान करून टाकणं हा संतांचा स्वभाव. संत जगाकडून कुठल्याच गोष्टीची अपेक्षा करत नाही. बोला ना, ज्ञानोबारांनी 9,000 ओव्या तुमच्या आपल्या पदरात घातल्या, बदल्यात ज्ञानोबारांनी काही मागितलंय आपल्याकडे? मागितलंय काय? नाही. तुकोबारांनी 4092 अभंगांची गाथा दिली समाजाला. त्या गाथेत एखाद्या अभंगात तुकोबार असं म्हणतात का की तुम्ही लोक रोज कीर्तनाला माझा अभंग घेता, माझा अभंग घेऊन तुम्ही रोज एखाद्या वेळेला कॉपीराईटची मनी ऑर्डर माझ्या नावानं देहूला येऊ द्या, असं कधी तुकोबारे म्हणतात? नाही. जगाकडून कुठल्याच गोष्टीची अपेक्षा न करता आपलं सर्वस्व जगताला दान करून टाकणं हा संतांचा स्वभाव आहे. आणि तुकोबारांचा देवा माझा स्वभाव काय, पा तुकोबारांचा स्वभाव सांगू तुम्हाला. तुकोबारे स्वतः करता मागत नाही, याच्यात अजिबातच नवल नाही हो. पण जो दुसरा देवाकडे मागतो ना, तुकोबारांनी त्याचा असा कान धरलाय. तुकोबारांचा देवा जो भक्त सारखा सारखा अर्ज सादर करतो, जो नेहमी तुझ्याकडे मागायला येतो ना, तुकोबारांचा जरा धक्का देऊन बाजूला सार, आणि धक्का देऊन सुद्धा जर परत आला, तुकोबारांचा काडी लाव त्याला, काडी पेटवून दे. भिक्षा पात्र अवलंबने जडो जिने लाजीरवाने, ऐसी अशी नारायणे उपेक्षिजे सर्वता. तुकोबार हात पसरी जिने धिगत्याचे, स्वतः तर मागत नाही पण मागणाऱ्याचा सुद्धा तुकोबार धिक्कार करतात. काही लोकांना ही प्रमाण कशीच दिसत तुकोबारांचा स्वभाव आहे. आणि तुकोबार स्वभावाची आठवण देत आहे. देवा मागणं माझ्या स्वभावात नाही म्हणून मी मागू शकत नाही. देवा आग्रह करताय, तुकोबार मागायला तयार नाही. शेवटी देवाला राहवलं नाही, देव विटेवून खाली उतरले, कमरेचं उपरण सोडलं, तुकोबारांसमोर पसरलं, गुडघ्यावर वाकले देव. ऐका, हे सामान्य घटना नाहीये. जगाचा मालक गुडघ्यावर वागतोय, स्वतःचं उपरण तुकोबारांसमोर पसरतोय, आणि हात जोडून तुकोबारांनी भगवान परमात्म्याने तुकोबारांना विनवलं. देव म्हटले, महाराज महाराज तुमची इच्छा नसू द्या, पण मला बरं वाटण्याकरता माझ्याकडे काहीतरी मागा ना तुम्ही. कमाल नाही का हो देवाची? कमाल नाही? वाऱ्या करून करून जन्म चाललाय आपला, कधी घ्या म्हणत नाही देव, आणि हे मागत नाही, यांच्या पाठीमागे हात धुवून लागलाय. न मागे त्याची रमा होय दासी, मागताय मागत नाही तुकोबार आहे, आणि देव सारखा आग्रह करताय. तुकोबारांनी देवाची ही सगळी अवस्था पाहिली, आणि जगद्गुरु तुकोबार म्हटले, देवा देवा तुम्ही त्रैलोक्य साम्राज्याचे अधिपती, आणि असलं वागणं तुमच्या स्टेटसला शोभत नाही हो. देवा उठा, हे असं काय करताय तुम्ही? महाराज देव म्हटले, महाराज मी उठेल, मी उभा राहील, पण मला वचन द्या आधी की तुम्ही माझ्याकडे काहीतरी मागाल. तुकोबार म्हटले, देवा हे पहा, माझी अजिबात मागण्याची इच्छा नाहीये, माझी इच्छा नाही, पण देवा तू म्हणतोय ना, म्हणसी म्हणसी काही मागा, माझी इच्छाच नाही देवा, पण तू म्हणतोय ना मागा मागा मागा, म्हणून हेची देगा पांडुरंगा, हेची देगा पांडुरंगा शब्द देवाने ऐकले, आणि देव लागले हसायला. तुकोबारांनी विचारलं, देवा का हसताय हो? देव म्हटले, महाराज काही नाही हो, कुणाकडे काहीच न मागणारे तुम्ही संत, पण 9:35 का होईना हेची देगा पांडुरंगा इथपर्यंत आले, आता जरा बरं वाटायला लागले. पण महाराज बोला ना पटपट, तुम्ही प्रस्तावनेत एवढा वेळ घालवता ना, भंगावर येणार कधी? बोलणार. महाराज म्हटले, त्याची काळजी तू करू नको, मी 1 चरण सोडणार आहे आणि 4 चरण सोडणार आहे. मी एका चरण, ज्या वेळेला महाराजांचं आमचं कार्यक्रमाच्या आमंत्रणा संदर्भात बोलणं झालं, त्यावेळेला आसामचं काही ठरलेलं नव्हतं की अभंग पूर्ण सोडवावा लागेल. बाबा ठरलंय का तसं? नाही, म्हणजे मी ठरवून आलेलो नाही आणि ठरवूनही आलेलो नाही. विठ्ठल विठ्ठल. त्यामुळे संपला. भारत त्याची काळजी देवा तुला नसावी, मी करतो काय करायचं ते, पण देवा ठीक आहे, माझी इच्छा नाही आहे. तुकोबार म्हटले, मी तुला आधीच सांगून ठेवतो, आणि कीर्तन संपेपर्यंत हे पक्क लक्षात ठेव की देवा माझी इच्छा नाही, पण तुम्ही म्हणताय ना मागा मागा मागा, म्हणून हेची देगा पांडुरंगा. देव म्हटले, महाराज हेची देगा हेची देगा म्हणजे पाहिजे तरी काय? मग तुकोबार त्याचा अनुवाद करतात अभंगाच्या. सुख पुढते मागतो विठ्ठल
हेची सुखवडती. टाळ्या वाजवल्या तुम्ही म्हणजे त्यांच्या करता का माझ्या करता? असू द्या महाराज, आपण वाटून घेऊ दोघं. फक्त टाळ्या. विठ्ठल विठ्ठल. बरं खास होतं बाबा, गोड चाल म्हटले फार मस्त. खरंच सगळं चालेल अगदी सुरुवातीच्या आरंभापासून आतापर्यंत सगळंच चालू गोड झालं मस्त. नाहीतर काही ठिकाणी गाणारे माऊली ते असे तोडून तोडून गातात. ते एक पद आहे ना नाथ महाराजांचं, गौरी हराच्या कुमारा. काही ठिकाणी गाणारे असे तोडून तोडून गातात, गौरी हरा चाकू मारा. गौरी हरा इकडे चाकू मारा. खास अगदी गोडच. आणि महाराज वाजवताय गोडांचे माऊली इकडे, हे महाराज वाजवणार गोड. नाहीतर ते पुंडलिक वरदाच्या वरदाला बरेच जण ते सरपट्या टाकतात, तिथे रागीनता टाकतात. ते अवघडच आहे. काही ठिकाणी वाजवणाऱ्यांचे दोनच बोल असतात, घुमपांग घोपांग घुमपांग, गणपत फुकान कौतिक तुका. तिसरा बोलच माहित नसतो. पण असे भारी भरतात महाराज. पण ही सगळी मंडळी गुणवान आहे आणि शिलवा नाही आहे. विठ्ठल विठ्ठल. जगद्गुरु तुकोबराय भगवंताला म्हणतात, महाराज माझी अजिबात मागण्याची इच्छा नाही देवा, पण तुम्ही म्हणताय ना मागा म्हणून हेची देगा. पांडुरंगा देवा तुम्ही म्हणताय म्हणून मागतो. महाराज बोला ना काय पाहिजे. मग तुकोबराय सांगतात, हेची सुख पुढती मागतो आगडे. देवा मी काहीतरी आगड तुमच्याकडे मागणार आहे. हेची सुख पुढती असा पाठ आहे. मला वाटतं मोबाईल मध्ये हेची सुख पुढे आहे. हेची सुख पुढे मागतो आगडे. पण आपल्याकडे पद्धत अशी संप्रदायात, पाहुणिया ग्रंथ करावे कीर्तन का पाहुण्या मोबाईल करावे कीर्तन? नाही, पाहुणिया ग्रंथ. तर गाथ्यामध्ये असा पाठ आहे. आणि आमचे श्री गुरु नथुसिंग बाबा म्हणायचे, नथुसिंग बाबा राजपूत संस्थेत शिक्षक होते. बाबा म्हणायचे कीर्तनाला जात असताना जरी अभंग पाठ असला तरी कीर्तनकाराने तो अभंग गाथ्यात पाहूनच गेलं पाहिजे. जरी पाठ असला त्याच्यावर तुम्ही अनेक वेळेस कीर्तन केलं असेल, पण प्रत्येक वेळेला कीर्तनाला जात असताना तो अभंग पाहून जायचा. का पाहून जायचा? त्याची दोन कारण आमचे श्री गुरु महाराज सांगायचे. पहिलं कारण असं, तो अभंग गाथ्यात पाहून जायचा. का तर आपल्याकडे वारकऱ्यांमध्ये अशी पद्धत आहे, गाथा उघडत असताना आधी त्या गाथ्याला डायरेक्ट उघडण्याची पद्धत नाहीये. गाथा ज्ञानेश्वरी भागवत जे काही ग्रंथ असतील ते ग्रंथ उघडताना आधी नमस्कार करण्याची पद्धत आहे. महाराज म्हणतात, तो अभंग पाहण्याकरता तुम्ही गाथा उघडाल ना, तर गाथा उघडत असताना त्या गाथ्याला नमस्कार करणं म्हणजे साक्षात तुकोबाऱ्यांना नमस्कार करणे. तुकोबाऱ्यांना नमस्कार करा आणि मग कीर्तनाला जा. हा त्याच्यातला एक भाव. आणि दुसरा भाव असा, पाठ जरी असला अभंग तरी पुन्हा 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 त्या अक्षरांहून बोटे फिरवा. का? त्या अक्षरांहून बोटे फिरवली, त्या शब्दांहून बोटे फिरवली, अभंगांहून बोटे फिरवली की ती अक्षर कृपा करतात आणि ती अक्षर सांगतात जा. आणि जाऊन समाजात सांगा माझा अर्थ असा आहे. विठ्ठल विठ्ठल. गाथा पाहून जायचं तर ते त्याच्यात पाठ असा आहे, हेची सुख पुढती मागतो आगडे. देवा मी काहीतरी वेगळं तुमच्याकडे मागणार आहे. लक्ष द्या. का संतांच्या मागणीचा विचार करायचा? तर त्याचं कारण हेच आहे, आपल्या बुद्धीने मागायचं नाही. कारण लोक मागतात काय? तुकोबाऱ्यांचा झाला कल्पतरू देता आणि तेथे पोटाचा मागता. कल्पतरू देणारा जरी झाला तरी आपण काय करतो? पोटापुरतच मागतो. कारण काही झालं तरी पोट सुटलं तरी पोट सुटत नाही. विठ्ठल विठ्ठल. लगेच माझ्याकडे पाहू नका. म्हणजे इतकं काही नाहीये. आणि थोडासा असलाच पाहिजे. एअरबॅग्स फक्त लक्झरी गाड्यांना असते, टेम्पोला एअरबॅग नसतात. विठ्ठल विठ्ठल. कसं असतं? वाजवणारा बोटात, गाणारा ओठात आणि कीर्तनकार पोटात. विठ्ठल विठ्ठल. हे गाठ्यात पाहू नका. विठ्ठल महाराज मेड इन म्हैसवाडी असलं पाहिजे. पोट आपण मागून मागून काय करतो? पोटा पाण्याच्या व्यतिरिक्त देवाकडे काही मागत नाही. पण संत काहीतरी वेगळं मागत असतात. तो वेगळं मागतात. सांगू, आमचे महाराज म्हणायचे, जे थोड्याशा प्रयत्नाने आणि प्रारब्धाने मिळतं ते देवाकडे काहीच मागायचं नाही. प्रयत्नाने आणि प्रारब्धाने जे मिळतं ते देवाकडे मागायचं नाही. जे देवाच्या प्रसन्नतेनं मिळतं, देवाच्या कृपेनं मिळतं, तेच देवाकडे मागायचं. प्रयत्नाने आणि प्रारब्धाने सगळंच मिळतं. भाग्याचे नि भडसे, उद्यमाचे नि मिसे, संपत्ती जाता पैसे घर निघे. थोडासा प्रयत्न जर केला आणि माणसाचं प्रारब्ध जर अनुकूल राहिलं तर महाराज म्हणतात त्याला जिकडून तिकडून तो नुसता तो व्यवसाय जो करतोय तो निमित्ताला असतो, पण फळ देणार संचित व्यवसाय निमित्त फळ देत असे.
संचित प्रारब्ध जर अनुकूल असलं तर व्यवसाय हा निमित्त आलाय, पण त्याला फळ देणारा मात्र संचितच असतं. त्याला मग ते नाहीतर मग आपल्याकडे म्हण आहे महाराज ते का, नशीब करे जोर. तुमच्याकडे आहे का? एखाद्याचं प्रारब्ध बलवत्तर असलं, नशीब करे जोर, तर आणि अजून एक आहे प्रारब्धच त्याचं उलट असलं. विठ्ठला विठ्ठला खाली झोपलं असलं की तिकीट भरून फाडावं लागतं. काय करता चोरस कुंदे खणताय. विठ्ठला विठ्ठला झूट का बाजार तेज आहे असं आहे. माझा मुद्दा तेवढा लक्षात राहू द्या, जे थोड्याशा प्रयत्नाने प्रारब्धाने मिळतं ते देवाकडे मागायचं नाही. जे प्रयत्नाने मिळत नाही, जे प्रारब्धाने मिळत नाही, जे भगवंताच्या कृपेने मिळतं तेच मागायचं. कसं झालं, जे इकडे मिळत नाही ते मागायचो. एकाचा मित्र काश्मीरला फिरायला गेला, काश्मीरला गेला. आता काश्मीरला गेल्यानंतर तो परत आल्यावर लोक विचारतात का बाबा काय काय पाहिलं. त्याने सांगितलं, अरे काय सांगू तुला, मी ते डग झील पाहिली, त्या झील मधली घरं पाहिली, ते उंच उंच चिनार वृक्ष पाहिले, अजून त्याने जे जे पाहिलं होतं तिथे अरे स्वर्गच आहे. अगदी सफरचंदाचे बळे पाहिले, केशरच्या बाग पाहिल्या. खरंच लोक जे म्हणतात ना पृथ्वीवरचा स्वर्ग काश्मीर, खरंच स्वर्ग आहे. मग लोक सहज विचारतात, एकाने विचारलं त्याला, म्हणे का रे मग तिथून काय आणलं. मित्राने विचारला, काश्मीर गेला होता ना, हे सगळं पाहिलं ना, मग काय आणलं तिथून. ते म्हणे काही नाही, 3 किलो बटाटे आणि 2 किलो कांदे. काय आणलं, कांदे आणि बटाटे. कुठून, काश्मीरला. का ते तुमच्या फत्तेपूरला तोरणाऱ्यात मिळत नाही का, जामनेरला मिळत नाही का, बोदवडला मिळतात ना. मग तिथून आणायचं काय, जे इथं मिळत नाही ते तिथून आणायचं. तिथं गालीचे मिळतात, तिथून सुंदर सुंदर चांगले गालीचे आणा. तिथे बदाम मिळतात, बदाम आणा. तिथून सफरचंद आणा, तिथून अक्रोड आणा. गांजा आहे पण तो आणू नका, पण नुसतं सांगितलं आहे बघ तिथे असं. म्हणजे जे इथं मिळत नाही ते तिथून आणायचं असतं. तसं जे प्रयत्नाने आणि प्रारब्धाने मिळत नाही ते देवाकडे मागायचं असतं. तेव्हा असं आगळं असं काहीतरी विशेष वेगळं मी तुमच्याकडे मागणार आहे. बोला ना महाराज काय हवंय. तुकोबराय म्हणतात, आनंदाची फळे सेवादान. देवा द्यायचंच आहे ना, संपलंय. पुढचा अभंग सुटल्याच जमा म्हणून समजा. म्हणजे वेळच झाली आपली, 15 मिनिट राहिले, 15 मिनिटात सगळा अभंग आपल्याला पाहून घ्यायचा आहे. आता तुकोबराय म्हणतात, देवा मला माझ्या जीवनात सेवा पाहिजे. आनंदाची फळे सेवादान. लक्ष द्या, ऐका. सेवा मागितली तुकोबरायने, सेवा. मला सांगा, सेवा करणं चांगलं आहे का वाईट आहे. सेवा चांगलंय. वा, तुम्हाला सेवा करायला आवडते. करतात. मी पत्रिका पाहिली, पत्रिकेत सगळ्या सेवाच आहेत. म्हणजे सगळं गाव तुमचं सेवाधारी आहे. सेवा करायला तुम्हाला सगळ्यांना आवडतं. अजून 2-3 प्रश्नांची अशीच उत्तर द्या. मला सांगा, माणसाला खालून वर जावं असं वाटतं का वरून खाली यावं असं वाटतं. कसं वाटतं. आधी नियम, तुम्ही बोललात लवकर तर कीर्तन संपणार आहे. कसं वाटतं माणसाला, खालून वर जावं वाटतं का वरून खाली यावं वाटतं. काय रे बाळा, कसं वाटतं. खालून वर जावं असं वाटतं. माणसाला गरीब व्हावं वाटतं का श्रीमंत व्हावं वाटतं. अर्थातच श्रीमंत व्हावं वाटतं प्रत्येकाला. अजून विचारतो, माणसाला गुरु व्हावं वाटतं का शिष्य व्हावं वाटतं. काय व्हावं वाटतं. आता माझी विनंती, कृपया शिष्य कोणी म्हणू नका. सगळे गुरु व्हायच्या मागे लागले हो. सगळेच गुरु व्हायच्या मागे लागले. जो उठला तो म्हणतो मी, नाही कळलं का. जो उठला तो म्हणतो मी, हा उघडच झाला ना. उठला तो म्हणतो मी भेटाच बांधतो. कमाल आहे महाराज. जुन्या काळात तुम्ही सगळी जुनी मंडळी, अप्पा आता तुम्ही सगळी जुनी माणसं आहेत समोर. मला सांगा, कार्यक्रम पूर्वी जास्त व्हायचे का आता जास्त होत आहे. काय मत आहे तुमचं. कार्यक्रम पूर्वी जास्त व्हायचे का आता. आता पूर्वी एखाद्या खेड्यात कीर्तन असायचं, सगळी पंचक्रोशी तिथे उलटायची, जायचे ना. सगळ्या पंचक्रोशीतले भजनी मंडळ श्रोते तिथे जायचे, कार्यक्रम करायचे. आता गावागावात कीर्तन, वस्त्या वस्त्यात, वाड्या वाड्यात कीर्तन, वाड्या वाड्यात सत्य व्हायला लागले. होत आहे ना. म्हणजे पूर्वीपेक्षा कार्यक्रम आता वाढले ना. आता परिवर्तनाच्या बाबतीत काय मत आहे तुमचं. काय मत आहे परिवर्तनाच्या बाबतीत. म्हणजे कार्यक्रमांची क्वांटिटी वाढली का क्वालिटी.
वाढली काय? संख्यात्मक वाढ झाली की गुणात्मक? संख्यात्मक. आपल्याला क्वांटिटी नकोय, थोडे परी निरे क्वालिटी पाहिजे. क्वालिटी गुणात्मक वाढ झाली पाहिजे महाराज. आणि गुणात्मक वाढ होत नाहीये. कीर्तनाचा दर्जा घसरला. का घसरला? त्याचं कारण असं आहे, काही ऐकायला लागली ना लोक, काही ऐकायला लागली लोक, त्याच्यामुळे कीर्तनाचा दर्जा. माझी विनंती तुम्हाला, तुमच्या गावात सप्ताह होतो, तमाशा होतो का? नाही. आणि जर होत असेल तर बंद पाडण्याच्या भानगडीत पडू नका. पूर्ण ऐका. एवढं कट करू नका, म्हणजे नाही ते एवढंच कट करा. तमाशा होतो ना गावात? नाही. आणि जर होत असेल तर बंद पाडण्याच्या भानगडीत पडू नका. फक्त विनंती इतकी आहे, सप्ताहाचा तमाशा होऊ देऊ नका. सप्ताहाचा तमाशा होऊ देऊ नका. चांगला ऐकण्याची सवय ठेवा. तुम्ही असे अवघड झाले महाराज, मला माफ करा. आता सगळी तुम्ही आपली म्हणून बोलू लागलो. लोक असे अवघड झाले. ते मेथीची भाजी ज्या वेळेला 30 रुपयाची जुडी येते ना, त्याला लोक म्हणतात खास लागते. केव्हा केव्हा खास लागते? 30ची जुडी येते तेव्हा खास लागते. आणि 15चे 3 आले की साली कशी कडवट मारते रे. कोण? मेथी म्हणजे खासच लागते. लोकांना आवडते ती मेथी. कधी आवडते? ज्या वेळेला ती 30ची येते, 30च घेईन. ती ज्या वेळेला तिकडून म्हणते 30च घेईन. विठाला विठाला अवघड. ज्याच्या विहिरीचं पाणी हरभऱ्याला पुरत नाही त्यानं केळी लावावी का ऊस लावावा? पटकन बोला. ज्याच्या विहिरीचं पाणी हरभऱ्याला पुरत नाही त्यानं केळी लावावी का ऊस? तसे ज्याचा हरिपाठ पाठ नाही त्याने कीर्तन करा का रामायण सांगा. विठाला विठाला. परिवर्तन होत नाही. जुन्या काळातली मंडळी सहज जरी बोलली तरी समाजाच्या अंतःकरणावर परिणाम त्याचा व्हायचा. का? त्याच्या पाठीमागे त्यांची तपोसाधना, तपोनिष्ठा उभी असायची आणि त्या माध्यमातून बोलायचे, अनुभवाच्या माध्यमातून बोलायचे. असो जाऊ द्या. माणसाला गुरु व्हावं वाटतं का शिष्य व्हावं वाटतं? सगळे गुरु व्हायच्या मागे लागले. शेवटचा प्रश्न, माणसाला नोकर भाऊ वाटतं की मालक भाऊ वाटतं? मालक. मालक काय करतो? सेवा करतो का करून घेतो? करून घेतो. मग तुम्हाला सेवा करायला आवडते का करून घ्यायला आवडते? आले का पुन्हा तिथे चौकात? आता ऐका, सेवा करायला कुणी तयार नाही महाराज. सगळ्यांना करून घ्यायला आवडते. हो, करून घ्यायला आवडते. सेवा करणारी माणसं समाजात कनिष्ठ प्रतीची समजली जातात. आणि आपण ऐकतो नेहमी व्यासोनारायणांनी तर 5 माणसं जिवंत असून मेल्यात सांगितली. जिवंतोपि मृत पंच व्यासेन परिकीर्तिता दरिद्रो व्याधितो मूर्खो प्रवासे नित्य सेवक. 5 माणसं जिवंत असून मेल्यात जमाई. 5 कोण कोण? पहिला दरिद्री. 18 विषय दारिद्र्याच्या जीवना. 18 विषय. वाक्प्रचार असा आहे तो 18 विषय. काही लोक म्हणतात 18 विश्व दारिद्र्य. नाही नाही, 18 विश्व नाही, 18 विषय. 18 विषय. 18 गुणेला 20 किती? 18 विषय. जास्त असलं की हिशोब चटकन येतो. विठाला 360 दिवस त्याच्या जीवनात दारिद्र्य आहे. असा दरिद्री मनुष्य जिवंत असून मेल्यात जमाय. दरिद्रो व्याधितो. असंही अशा प्रकारचे रोग ज्याला जडले ना महाराज, जो कायम रोगीच आहे, दुखवतो काही ना काही, तो रोगी माणूस जिवंत असून मेल्यात जमाय. दरिद्रो व्याधितो मूर्खो. मूर्ख माणूस जिवंत असून मेल्यात जमाई. मूर्ख कोण? तुकोबारांनी बाळ क्रीडेच्या अभंगात असू द्या, बाळ क्रीडेत तुकोबारांनी मूर्खाची व्याख्या सांगितली. महाराज म्हणतात, नयेतेची करी श्रेष्ठाची या मना मूर्ख तोची जाना जगी. वडीलधाऱ्या माणसांच्या मनाविरुद्ध जो वागतो त्याला मूर्ख म्हणतात. किंवा कालिदासांनी 5 मूर्ख सांगितले. खादन्न गच्छामि हसन्न जल्पे गतान्न शोचामि कृतन्न मन्ये द्वाभ्याम तृतीयो न भवामि राजन किम कारणम भोज भवामी मूर्खा. 5 माणसं सांगितली कालिदासांनी. कालिदास म्हणतात 5 लोक मूर्ख आहे. काय झालं नेमकं? एकदा ते भोजराजाची पत्नी आणि तिची मैत्रीण एकांतात बसल्या होत्या. ऐका, भोजराजाची मैत्रीण आणि तिची पत्नी एकांतात बसलीये. अचानक भोजराजे त्या ठिकाणी गेले. त्यांनी पूर्वसूचना दिली नाही, कल्पना दिली नाही मी येतोय म्हणून. अचानक त्या आतमध्ये चालत गेले आणि भोजराजाच्या पत्नीने अचानक आलेल्या भोजराजाला पाहिलं. मैत्रिणीसोबत बोलते आणि मध्येच आले. काय चाललं विचारलं. तेवढ्यात भोजराजाची पत्नी म्हटली, या मूर्ख. कुणाला? कुणाला म्हटली? राजा नाही हो, तिचा काय आहे? मालक. मालकाला म्हटली, नवऱ्याला म्हटली. काय म्हटली? मूर्ख म्हटली. कोण? पत्नी. तेव्हा म्हणत नव्हत्या पण ती म्हटली.
आणि भोजराजाच्या वर्मी लागलं. काय असतं बा, माणसाला असं वाटतं आपला अपमानच होऊ नये. कुणाला वाटतं आपला अपमान व्हावा? नाही, पण झालाच. एकतर वाटतं माणसाला आपला अपमान होऊच नये, जर झाला तर तो आपल्या बायकोकडून होऊ नये, आणि बायकोने केलाच तर किमान लोकांसमोर तरी करू. लोकांसमोर तरी करू म्हणजे घरी केला चालतो का? अरे होऊच नाही हो. इथं भोजराजाचा अपमान झाला, बायकोकडून झाला, आणि तिच्या मैत्रिणी समोर झाला. वाईट वाटलं, पण भोजराजे विवेकी होते. त्यांनी विचार केला, ज्या अर्थी बायको मूर्ख म्हटली त्या अर्थी काहीतरी तिच्या मनात असेल, काहीतरी वेगळं असेल. भोजराजांनी तातडीने दरबार भरवला. आधीच दरबारात जाऊन बसले. एरवी असं असायचं, सगळे दरबारी हजर व्हायचे, नंतर भोजराजे यायचे. पण आज भोजराजे आधीच जाऊन बसले, नंतर एक एक दरबारी यायला लागला. जो यायचा तो भोजराजाला नमस्कार करायचा, आणि प्रत्येक दरबारी जो आत आलाय त्याला भोजराजे म्हणायचे, या मूर्ख. आता सत्तेपुढे शहाणपण चालत नाही. जो यायचा राजा मूर्ख म्हणतोय, मग काय आपण बोलावं. ते सगळे बसायचे. राजाला जाणून घ्यायचं होतं बायको मला का मूर्ख म्हटली. प्रत्येक जण यायचा, नमस्कार करायचा. भोजराजे म्हणायचे, या मूर्ख, या मूर्ख. या कोणी बोलेना. शेवटी कालिदास आले. कालिदासांनी जसं दरबारात प्रवेश केला तसं भोजराजाने पाहिलं, आणि भोजराजे कालिदासाला म्हटले, या मूर्ख. कालिदास होते ते. कालिदास म्हटले, महाराज तुम्ही मला मूर्ख म्हणाले, पण मी किती नंबरचा मूर्ख आहे? भोजराजे म्हटले, उत्तर मिळालं आपल्याला. म्हणजे मूर्खाचे काही प्रकार असतात का हो? कालिदास म्हणजे हो, मूर्खाचे प्रकार आहे. किती? मग त्यांनी 5 प्रकार सांगितले. खादन्न गच्छामि हसन्न जल्पे, गतान्न शोचामि कृतन्न मन्ये, द्वाभ्याम तृतीयो न भवामि राजन, किम कारणम भोज भवामि मूर्खा. महाराज तुम्ही मला का मूर्ख म्हणालात मला, पण कोणत्या कारणाने? म्हणजे मी किती नंबरचा मूर्ख आहे? मग त्यांनी मूर्ख सांगितले. पहिला खादन्न गच्छामि, खाता खाता चालणारा, रस्त्याने खाता खाता चालणारा किंवा चालता चालता खाणारा पहिला मूर्ख. मग गुटखा असलं तरी, म्हणजे बसून खा असं मला म्हणायचं नाही, खाऊच नका असं म्हणतात. गुटखा, चटका, मटका आणि फटका यांच्यापासून सुटका, नाहीतर मृत्यूची घटका. अजून सांगतो, मोजा. खवा, मावा, रवा आणि पोहा पचेल तेवढा खावा. कावा, हेवा, दावा, गोवा यांच्यापासून दूर राहावा. हे सगळं ध्यानात ठेवा, आणि राहिलेले वर्गण्या देऊन जावा. आप्पाची पिशवी दिसली म्हणून आठवलं. खाता खाता चालणारा पहिला मूर्ख. खादन्न गच्छामि हसन्न जल्पे, हसता हसता बोलणारा किंवा बोलता बोलता हसणारा दुसरा मूर्ख. गतान्न शोचामि, गेलेल्या वस्तूविषयी शोक करत बसणारा. माझं असं झालं हो, माझं तसं झालं हो. 2200चा भाव होता तेव्हा माल निघे ना हो, ना आता 300 वर गाड्या देखता. आता राहत दे, सोडून द्यायचं. गतान्न शोचामि, गेलेल्या वस्तूचा शोक करत बसायचा नाही. कृतन्न म्हणणे, कर्तृत्वाचा अभिमान स्वतःकडे घेणारा. हे मी करतोय, ते मी करतो असं म्हणणारा चौथा मूर्ख. आणि द्वाभ्याम तृतीयो न भवामि राजन, 2 शहाणी माणसं बोलत असताना मध्येच चुडबुड करणारा 5वा मूर्ख. भोजराजे म्हणे, मी 5वा मूर्ख आहे. अचानक गेले होते. असा मूर्ख जिवंत असून मेल्यात जमाय. दरिद्रो व्याधितो मूर्खो प्रवासी. 4था नंबर व्यासाने लावला, प्रवासी. ज्याच्या जीवनात रोज प्रवास आहे ना, असा माणूस जिवंत असून मेल्यात जमाय हो. रोज प्रवास. याच्यात आमच्या कीर्तनकारांचा नंबर मोडतो. रोज प्रवास. बाबा अशी अवघड आहे हो, गंमत झाली. काय पा, तुम्ही एखाद्या दिवशी लग्नाला गेले ना, कुठे तुम्ही लोक एखाद्या दिवशी कुठे लग्नाला गेले तर घरी आल्यावर खायची इच्छा होत नाही हो. कधी एकदाचा अंथरुणात पडतो असं वाटतं ना. एका दिवसाच्या प्रवासाने हे हाल आहे बरं आमचं रोजचं आहे. आणि एवढा प्रवास करून इथं येऊन जी बोंब पडायची ती पडलीच पाहिजे. आणि प्रवासाच्या दगदगीत कमी जास्त झालं गेलं का लोक महाराजकडे पाहतात. कसं काय बोलवलं होतं, विठ्ठला विठ्ठला. प्रवासी माणूस जिवंत असून मेल्यात जमाय. आणि 5वा नंबर व्यासांनी लावला, नित्य सेवक. हा इथं आपला मुद्दा आहे. महाराज म्हणतात, जो सेवा करतो तो सेवा करणारा माणूस जिवंत असून मेल्यात जमाय. हे व्यासांनी महाभारतात सांगून ठेवलं. आणि तुकोबाराय मागताय काय? आनंदाची फळे, सेवादान. व्यासो नारायण म्हणतात, सेवा करणारा माणूस जिवंत असून मेल्यात जमाय. आणि तुकोबाराय सेवा मागतात का? तुकोबारांना व्यासांचं वचन माहित नव्हतं का? तुकोबारांना व्यासो नारायणांचं वचन माहिती होतं, पण तुकोबारांना पुढचं सुद्धा माहिती होतं. कोणतं? महाराजांना माहिती होतं की जो ज्याची सेवा करतो, पुन्हा सांगतो, जो
ज्याची सेवा करतो तो सेवा करणाऱ्यावर कालांतराने अधिकार गाजवतो. विश्वासितो करी स्वामीवरी सत्तन सकळ भोगिता होई त्याचे. जो ज्याची सेवा करतो तो सेवा करणाऱ्यावर अधिकार गाजवतो. शेवटचा प्रश्न उत्तर द्या घरी जा. जो ज्याची सेवा करतो तो सेवा करणाऱ्यावर अधिकार गाजवतो. मला सांगा, घरामध्ये सत्ता त्याची का तिची? तुमचे लग्न झाले ना सगळ्यांचे? ज्यांचे ज्यांचे लग्न झाले त्यांनी बोटवर करा बरं. बाबा इतके ब्रह्मचारी आळंदीतही नाहीये महाराज. तुमच्या गावात इतके ब्रह्मचारी आहे? आळंदीत नाही हो आज इतके ब्रह्मचारी. बरं मला सांगा, बरं ऐका, तुमचे लग्न झालेले नाही का हो? यांचे लग्न झालेले नाही का? झाले, पण तरी हात वर करत नाही का? वासना शिल्लक राहिलेली हात वर करायची. इतके वैतागले इथे. तुमची वेळ गेलेली नाही म्हणून तुम्हाला सांगतो, आपल्या गाडीत जागा आहे. विठ्ठला विठ्ठला हो पर्यंत सोडून दिला सर. ऐका, लग्न झालेत महाराजांचे, मग घरात सत्ता त्याची का तिची? कुणीच बोलणार नाही का? याला दहशत म्हणतात. ताकद नाही बोलून दाखवतील असं. पण तरी मी दुसरा प्रश्न विचारतो. एखाद्या दिवशी माणसाच्या मनात विचार निर्माण झाला बटाट्याची भाजी खायचा. एखाद दिवशी मनात विचार निर्माण झाला माणसाच्या बटाट्याची भाजी खायचा, आणि ताई साहेबांनी ठरवलं कारल्याची भाजी करायचं. त्या दिवशी घरात कोणती भाजी होते? तुम्ही घरातलं सांगताय का रे? कारल्याची म्हणता काही तुम्हाला वाटत नाही थोडीशी? वाफ करावाला. भाजी बदलणं आपल्या हातात नसतं. आपल्या हातात भाजी बदलणं नसतं. माणसाच्या हातात एकच असतं, काय? कारल्याची भाजी बटाट्याची समजून खाणे. भाजी नाही बदलता येत, आणि ज्याला भाजी बदलता येत नाही तो म्हणतो मोदीला काहीच समजत नाही. अबे तुला भाजी बदलता येत नाही घरात? ऐका ना, बोला. घरात सत्ता त्याची का तिची? काय बा, माझा प्रामाणिक सल्ला आहे. आता बरेच उमेदवार दिसतात इथे, तुमच्याकरता सांगतो, ज्यांची लग्न व्हायची त्यांनी ऐका. माणसाला जीवनात जो काही बदल करावा असा वाटतो तो लग्नाच्या आधी करून घेतला पाहिजे. कारण एकदाचं लग्न झालं की टीव्हीवरचं चॅनल सुद्धा बदलता येत नाही. ताकद नाही महाराज बदलून दाखवा असं. एका घरात मुलगा आणि त्याचे वडील बसले होते. समोर टीव्ही सुरू आहे. मुलाची आई खुर्चीवर बसली होती आणि टीव्हीचा रिमोट मुलाच्या आईकडे होता. बहुतेक घरांमध्ये आईकडेच असतो रिमोट. आईकडे टीव्ही सुरू आहे. मुलाने आपल्या बापाला प्रश्न केला. मुलगा म्हटला, बाबा रिमोट कुठे हो? त्याचा बाप काहीच बोलला नाही. मुलगा म्हटला, रिमोट कुठे? रिमोट रिमोट मुलाच्या आईकडे होता. त्याचा बाप बोलला काय नाही, पण बापाने नुसतं बोर्ड दाखवलं. मुलगा म्हणे, तुमचा नाही टीव्हीचा. विठाला विठाला बोला. घरात सत्ता त्याची का तिची? तिची म्हणा, घरी जायची पंचायत होईल. घराघरात सत्ता महिलांची आहे, पण फुकट नाही. त्याच्या पाठीमागे त्यांचा त्याग पहा ना किती. महिला ह्या त्याग मूर्ती असतात. माहेरच्या सगळ्या मंडळीचा त्याग करतात. आईचा, वडिलांचा, बहिणीचा, भावाचा, आजी आजोबा सगळ्यांचा त्याग करायचा. पतीच्या कुटुंबाशी एकरूप व्हायचं. काया वाचा मनानं पतीच्या कुटुंबाची सेवा करायची. आणि पतीच्या कुटुंबाची सेवा करता 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 मग एक दिवस असा येतो, ज्याची सेवा करतात त्याच्यावर अधिकार गाजवता येतो. याला म्हणतात विश्वासितो करी. म्हणजे जो ज्याची सेवा करतो तो सेवा करणाऱ्यावर अधिकार गाजवतो. तुकोबारांना माहिती होतं. तुकोबारांचं तसंच. तुका म्हणे, सेवे देवे सत्ता राबवावे. तुकोबारांचा, देवा आमच्या जीवनात तुमची सेवा द्या. काय होईल? महाराज म्हणतात, सेवा करता 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 एक दिवस असा येईल आम्हाला तुमच्यावर अधिकार गाजवता येईल. म्हणून आनंदाची फळे सेवादान. विठोबा
पुढते मागतो आगडे आनंदाची फळे सेवादान देवा द्यायचंय ना. तुम्ही सगळी नियमात चालणारे माणसं, अगदी शेगाव संस्थांप्रमाणेच तुमचं 8 ते 10च आहे. मीच थोडस जरा लांब, पण काय बा मीटर जास्त फिरलं तरी मी बिला करता म्हणणारा माणूस नाहीये. त्यामुळे काय काळजी करू नका. 5 मिनिटात म्हणजे 8 तास घेतो आता आणि थांबतो. एकच बाकीची पुढची 4 चरण जर तुम्ही पुन्हा बोलवलं तर मग आपण त्याचा विचार करू. आता कसं पाठवता याच्यावर अवलंबून राहील. विठ्ठल विठ्ठल हे असं लगेच लक्षात येत. ऐका संपलंय. देवा सेवा द्या जीवनात सेवा. महाराज पण दास व्हावा लागेल सेवा करण्याकरता. आहे का तयारी? तुकोपर्यंत जन्म जन्मांतरी तुझाची अंकेला करून विठ्ठला दास ठेवी. देवा दास व्हायची तयारी याच जन्मात नाही, जन्म जन्मांतरी पर्यंत दास करा पण तुमचाच. अजून विनंती करू देवा. देवा हा जो भाव माझ्या अंतकरणात निर्माण झालाय ना, तू माझा स्वामी, मी तुझा रंक, तुम्ही मालक आणि मी तुमचा दास, हा जो दास्य भाव तुमच्या विषयी माझ्या अंतकरणात निर्माण झालाय, याच्यात आता दुसरा अन्य भाव निर्माण होऊ देऊ नका. तुझा भाव आड येऊन येदी चित्ता. जर झालाच निर्माण तर करावा अनंता नाश त्याचा. अजून काय तुकोपर्यंत देवा. दैवी संपत्तीचे जे 26 गुण सांगितले 16व्या अध्यायात, अभयम सत्व संशुद्धीर ज्ञान योग व्यवस्थिती, त्याच्यातला पहिला अभयता. तुकोपर्यंत देवा मला माझ्या जीवनात अभयता द्या. अभय देऊनी करावे सादर. अभयता जीवनात मागितली तुकोवरणी. अभय म्हणजे न घाबरणे. तुकोपर्यंत भीती माझ्या जीवनातली काढून टाका. तशी प्रत्येकाला भीती, प्रत्येकाला भीती हो. प्रत्येकाला स्वरूपवान माणसाला म्हातारपणाची भीती, पैशावाला इन्कम टॅक्सची भीती, प्रत्येकाला कशाची, मला घड्याळाची भीती, प्रत्येकाला कशाची न बाकीची कशाची नसेल, मृत्यूची, मरणाला घाबरत नाही असा माणूस शोधून सापडत नाही. तुकोपर्यंत देवा ही भीती जीवनातली काढून टाका. का? तुम्ही हरी आहात पण आम्ही हरीचे दास आहोत. हरिदास कसे असतात? देवा तुम्ही हरी, साखळी लक्षात घ्या. तुकोपर्यंत देवा तुम्ही हरी आणि आम्ही हरीचे दास. हरिदास कसे असतात? जसा हरी असतो बाबा, हरी तैसे हरीचे. आम्ही हरिदास. जसा हरी असतो तसे हरीचे दास असतात. मग हरी कसा आहे? हरीच्या जीवनात भय नाही. मग हरी तैसे हरीचे दास नाही तया भय. इथलं एकच पद आता आपल्या कामाचं आहे. हरीच्या जीवनात भय नाही ना, मग आम्हा हरीच्या दासा काही. मग हरिदासाच्या जीवनात सुद्धा भय राहू देऊ नका. अर्थात अभयता जीवनात द्या. अभय देऊनी करावे सादर. अजून काय? क्षण तो विसर पडू नये दी. देवा क्षणभर सुद्धा विसर आमच्या जीवनात पडू देऊ नका. नाहीतर हा सप्ताह झाला की पुढच्याच वर्षी असं नाही, पण आयुष्यभर खरं तर परमात्म्याचा विसरच पडू नये. सगळी गीता सांगून झाली आणि 18व्या अध्यायाच्या अधिक शेवटी भगवंताने अर्जुनाला प्रश्न केला. अर्जुना कसं वाटतंय आता? अर्जुन म्हणतात नष्टो मोह स्मृतिर्लब्ध्वा त्वत्प्रसादान्मया अच्युत. हे अच्युता, मोह नष्ट झालाय अंतःकरणातला आणि स्मृतिर्लब्ध्वा, तुमचा कधीच विसर पडणार नाही अशी कायमची स्मृतिजोत माझ्या अंतःकरणात तेवते. तुकोपर्यंत तेच करा. 8वे देव तो करावा उपाव. एर त्याची वाव खटपट किंवा हेचे दान देगा देवा. तुझ्या भगवंताचा विसरच पडू नये. तुकोपर्यंत क्षण तो विसर पडू नये दी. आणि हे सगळं मागून झालं आणि तुकोवराय म्हणतात आपल्याकडून प्रमाद घडला, चुकलं. महाराज म्हणतात आपलं खर तर देव मालक आहे, आपण त्याचे दास आहोत. मालकाने आज्ञा करायची असते, दासाने ऐकायचं असतं. पण इथं सगळं उलट झालं. आपणच देवाला सांगत गेलो असं कर तसं कर, हे दे ते दे. पण तुकोपर्यंत असू द्या असू द्या. आपण देवाला हे सगळं सांगितलं म्हणून काय झालं? आजपर्यंत देवाविषयीचा आपला अनुभव असा आहे, येथे नाही झाली कोणाची निराश, आल्या याचकास कृपेविषयी. भगवंताचा दरबार हा समर्थाचा दरबार आहे. देव कुणालाच निराश करत नाही, सगळ्यांवर परमात्मा कृपा करतो. कशाप्रमाणे? तुका म्हणे आम्ही जे जे इच्छा करू ते ते कल्पतरू पुरविसी. तुकोवर आणतात परमात्मा आमच्या कल्पतरू आहे. कल्पतरू काय असतो? कल्पतरू खाली फळे येते,
मागितली कामधेनू कल्पतरू चिंतामणी आवडीची धनी पुरविती कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला काय 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 वाणी त्याला सांगा जोजी वाणी शब्द वाणी शब्दाचा अर्थ हे नाही तिथल्या वाणी शब्दाचा अर्थ दुकानदार नाही तिथल्या वाणी शब्दाचा अर्थ आहे उणीव काय वाणू त्याला नाही गाथ्यामध्ये असा पाठ आहे ते एका ठिकाणी म्हटलं बाबा पवित्र तो देह वाणी पुण्यवंत 2-4 कीर्तन झालं वाणी पुण्यवंत आता पहिलं चरण होतं वाणी पुण्यवंत कीर्तन झालं एका पाटलानं गाठलं आणि म्हणे पाटलानं काय घोडं मारलं का तुमचं वाणी पुण्यवंत सांगता पाटलानं काय केलं अरे म्हटलं तो वाणी नाही तर तिथल्या वाणी शब्दाचा अर्थ तो असेल इथं काय वाणी त्याला सांगा जोजी म्हणजे त्याला कसलीच उणीव नसते तुकोबरांचा देव कल्पतरू आहे कल्पतरू प्रमाणे आमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करतो आज एकच विनंती देवा जन्मोजन्मांतरी तुझाची अंकेला करोनी विठ्ठला दास ठेवी ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानेश्वर 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 जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली जन्मोजन्मांतरी तुझाची अंकेला करोनी विठ्ठला दास ठेवी बोलण्याच्या ओघात काही चुकीचे शब्द निघाले असतील माझ्या बुद्धीचा दोष घेण्यायोग्य असेल ते आमच्या वारकरी शिक्षण संस्थेचं झालेली सेवा भगवान पंढरीरायाच्या चरणी आईसाहेब मुक्ताई मातेच्या चरणी अर्पण करतो कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वच मंडळी सर्वांच्या चरणी पुन्हा पुन्हा विनम्र भावे अभिवादन करतो मी म्हणालोय त्याप्रमाणे आपल्या परिसरातलं ज्येष्ठ कीर्तनकार आणि अजात शत्रू व्यक्तिमत्व असणारे पूजनीय श्री गाढेबाबा आहेत जगन्नाथ महाराज आहेत आमची सगळीच गुणीजन गुरुबंधू मंडळी आहे सर्वांच्या चरणी विनम्र भावे अभिवादन इकडचे मृदंगाचार्य आमचे गुरुबंधू ज्ञानेश्वर महाराज आहे फार दिवसांपासून आमची महाराजांची ओळख आहे आणि खरं म्हणजे ज्यांच्या माध्यमातून मी तुमच्याशी जोडला गेलो आपल्या गावाचं नाव ज्यांनी संबंध सर्वत्र चांगल्या भावनेनं पसरवलं असे आमचे स्नेही मित्र गुरुबंधू महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार म्हणून ज्यांची ख्याती आहे विदर्भात बऱ्याच ठिकाणी महाराजांच्या कथांमध्ये मी चिंतनाला गेलो पण महाराज कार्यक्रमाला निघून जायचे मग नंतर मी यायचो असा थोडा चुकरा पडला पण ते म्हणे भेटायचंच मग तोरणाड्यातच भेटू आणि त्या महाराजांच्या संबंधातून आमच्या पूजनीय संत दासगिरी महाराजांच्या माध्यमातून संपर्कातून मी तुमच्याशी जोडला गेलो मी महाराजांच्या आणि तुमच्या सर्वांच्या चरणी उपस्थित सर्वच मंडळी परिसरातून आलेली सगळीच मंडळी आहे सर्वांच्या चरणी पुन्हा पुन्हा विनम्र भावे अभिवादन करतो फार मोठ्या वैभवामध्ये आपण हा भक्ती उत्सव या ठिकाणी संपन्न करताय म्हणून समस्त ग्रामस्थ मंडळी आणि कार्तिक आपला उत्सव समिती यांना सुद्धा मी हार्दिक अभिनंदन करतो आणि जाता जाता सगळ्यांना विनंती इतकीच आहे हे बा जीवनामध्ये कोण आपल्याशी कसं वागतंय पुन्हा सांगतो जीवनात कोण आपल्याशी कसं वागतंय याच्यापेक्षा आपल्याला सगळ्यांशी कसं चांगलं वागता येईल हाच कल्याणाचा मार्ग आहे आणि पांडुरंगाने तो कल्याणाचा मार्ग सगळ्या जगाला दाखवावा ही पांडुरंगाच्या चरणी विनम्र प्रार्थना करून मी माझ्या वाणीला विराम देतो